संघ गावदेवी खार्डी या स्पर्धेसाठीची पंचही या ठिकाणी जर पाहिलं तर आज नीरज राणावत सर, दीपक बोराडे सर, त्याचबरोबरीने रमाकांत पवार सर आणि शशिकांत साठम सर या चार दिग्गज पंचांना देखील आपण इकडे पाहतोय। तब्बल आज 14 कॅमेरानेची लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच या स्पर्धेची चर्चा सर्व दूर आहे। ग्रामीण संघ आणि ग्रामीण संघांसाठीचा एक वेगळा प्लॅटफॉर्म, कारण कुणाला वाटलंही नसेल की ग्रामीण संघांसाठी एवढ्या मोठं पारितोषिक ठेवलं जाऊ शकतं आणि यावर्षी पहिला क्रमांक जर पाहिलं तर तब्बल 12 लाखाचा आणि एकूण पारितोषिक 21 लाखाची हे रेकॉर्ड ब्रेक पारितोषिक असणारी स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते। महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश, अरुणेश पाटील फाउंडेशन, त्याचबरोबर चेरोबा स्पोर्ट्स, एमएनजी बनियाल साहेब, तारिफजी सय्यद या सगळ्यांनी या आयोजनाला आपल्या भेटीला आणलंय आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य, या वर्षीचं ठळक वैशिष्ट्य असं आहे की 7 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि 1 ओव्हर ही टेप बॉलची असणार आहे। तिसरं किंवा चौथं षटक तुम्ही टेप बॉलचं बॉलर चॉईस घेऊ शकता, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। 7 ओव्हरच्या मॅचेस असणार आहेत, 4 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत आणि त्याचबरोबरीने पहिल्या 2 ओव्हर या पॉवर प्लेच्या असतील कंपल्सरी, त्यामध्ये 2 खेळाडू सर्कल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील। सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल। प्रत्येक इनिंग मध्ये 2 DRS आपल्याला दिले जातील LBW आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर कॉड बिहाइंड साठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाहीये। इम्पॅक्ट प्लेअरचा रूल असणार आहे। थ्रो गोलंदाजी जर करणारा गोलंदाज आढळला तर 3 धावांची पेनल्टी आणि त्याचबरोबरीने काढलेल्या धावा या ठिकाणी दिल्या जातील आणि गोलंदाज संपूर्ण स्पर्धेसाठी बाद राहील। या स्पर्धेमध्ये बॉल जर मॅचच्या दरम्यान जर फुटला तर नवीन बॉल दिला जाईल। ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये फुटलेला बॉल जर असेल तर डेड बॉल दिला जाईल आणि चौकार षटकार गेला तर चौकार षटकार असणार आहे। तर या सगळ्या गोष्टींची नोंद आपण घ्यायची आहे। ग्रामीण खेळाडू संघ म्हटल्यानंतर संघ 2 आयकॉनच्या व्यतिरिक्त सगळे खेळाडू एकाच गावामधले असणं हे देखील गरजेचं आहे आणि आज अखिल भारतामध्ये चर्चा होणारी स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सवर इन ऍक्शन मध्ये आपल्याला आयकॉन पाहायला मिळतील। अक्षय पाटील मोन्या फ्रॉम अलिबाग आज माझ्या बरोबर जर पाहिलं तर पालघर बोईसरचा एक जबरदस्त आवाज युसुफ सय्यद सर हे देखील जोडले जातील। प्रमोद शेडगे वॉइस ऑफ पालघर हे सुद्धा जोडले जातात आणि IPL ची मखमली आवाज म्हणजेच कुणालजी दाते सर यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत आणि मॅचच्या दृष्टीने आपण निघालेलो आहोत ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होते। ओव्हर 7 आहेत परंतु आनंद मात्र खूप मोठा मिळणार आहे। त्यातल्या त्यात एक टेप बॉलची ओव्हर आहे, हे देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। युसुफजी काय म्हणाल ज्या पद्धतीने हा माहोल इकडे पाहायला मिळतोय? संदेश गोंधळे आणि योगेश पेनकर यांना दिनेश पाटील यांचा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, तो दुसऱ्या बाजूला रेड डेव्हिल्स। चेक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपल्या भारताची परंपरा आहे अतिथी देवो भव आणि आपल्या मंचावर उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे आणि याच प्रसंगी उपस्थित असलेल्या सौ सुलभाताई गायकवाड ज्या आमदार आहेत कल्याण पूर्वच्या, त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती रेखाताई सदाशिव पाटील आपणास करतो की आपण सुलभाताई गायकवाड यांचा सन्मान करावा। कल्याण पूर्वचे दमदार असे आमदार गणपत शेठ गायकवाड 3 वेळेला आमदार आणि त्यानंतर आपण पाहतोय सुलभाताई गायकवाड इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। ही मायेची उबदार शाल देऊन सन्मान होतोय सुलभाताई गायकवाड, आपल्या कल्याण पूर्वच्या रणरागिणी भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान आमदार सुलभाताई गायकवाड यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर रेखाताई पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होतोय। यानंतर आपल्या कोण गावच्या सरपंच रेखाताई सदाशिव पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल। मी रेखाताई मुकादम यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण आपल्या गावच्या सरपंच रेखाताई सदाशिव पाटील यांचा सन्मान करावा। श्रीमती रेखाताई सदाशिव पाटील सरपंच ग्रामपंचायत कोणगाव
यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. आई आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. प्रथम नागरिक म्हणून या परिसराची ते सेवा करतायत. आपला सन्मान या स्पर्धेमध्ये इथे केला जातोय. यानंतर आपल्याच कोण गावच्या उपसरपंचा रेखाताई मुकादम यांचा सन्मान इथे केला जाईल. मधुताई मात्रे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण रेखाताई मुकादम आपल्या कोण गावच्या उपसरपंच आहेत त्यांचा सन्मान करावा. रेखाताई मुकादम उपसरपंच कोणगाव यांचा सन्मान मधुताई मात्रे यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. फक्त 2 सन्मान आहेत. 2 सन्मानानंतर लगेचच मॅच सुरू होईल. यानंतर सौ मधु मात्रे मधुताई मात्रे सदस्य आहेत ग्रामपंचायत कोणच्या त्यांचा सन्मान इथे केला जाईल. संजीवनीताई पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मधुताई यांचा सन्मान आपण करावा. सौ मधुताई मात्रे सदस्य ग्रामपंचायत कोणगाव आपला सन्मान इथे केला जातोय. पुढील सन्मान 2 सन्मान 1 ओव्हर नंतर केले जातील. जाऊया थेट आता आमच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद कुणालजी दाते सर. जाऊयात मॅचच्या दिशेने. या वर्षी सुरुवात होते एकंदरीत 15वी धमाका बिग बॅश आणि तिसरं पर्व ग्रामीण धमाका बिग बॅच. तब्बल 21 लाखाची पारितोषिक. स्ट्राईक वर फायटर जेट फ्रॉम महाड रायगड आणि गोलंदाजीसाठी रायगडच्याच अलिबाग तालुक्यातील नवखार गावचा सितारा अक्षय पाटील. स्पर्धेला सुरुवात. पहिलाच बॉल जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होतोय. यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय आणि पहिल्या चेंडूला फलंदाजाने विचारणा केली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. ग्रामीण धमाका बिग बैश 2024 में यूसुफ सैयद शाम के सत्र में सभी का स्वागत करता हुआ जी पाटिल चिरवा ट्रस्ट और 70-70 इनके माध्यम से प्रतियोगिता लगातार तीसरे सीजन में लेकर आ रहे हैं. पहली गेंद ऑफ्टर के बाहर ही बल्लेबाज इस वक्त डीआरएस का चैलेंज के अंपायर के इस फैसले को वॉर रूम में भेजा गया. 70-70 के माध्यम से इस वक्त यह प्रतियोगिता लाइव दिखाई 14 कैमरों के अंतर्गत लाइव दिखाई जा रही है. अगदी सगळीकडे चर्चा या स्पर्धेची. काय माहोल आहे. अतिशय चांगली प्रकाश योजना आपण पाहतोय. लाखोंची पारितोषिक. तब्बल 21 लाखाचा पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून एकंदरीत आणि वरुण एस पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून धमाका आणि त्याचबरोबर 70-70 स्पोर्ट चेरोबा स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला कोण गावामध्ये पाहायला मिळते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मागील 3ही पर्वात कोण गावाची चर्चा अख्ख्या भारत देशामध्ये झाली. गेल्याही वर्षी रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षकांनी ही स्पर्धा ग्रामीण संघांमधील रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूअर्स देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि आताही आमच्या बरोबर मॅच नुकतीच सुरू झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील आमच्याशी जुडले गेलेले आहेत. कारण त्या सगळ्यांना दर्जेदार क्रिकेट पाहायचंय. ग्रामीण संघांसाठीच्या एवढ्या मोठ्या सुविधा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर एवढी मोठी पारितोषिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि ही जमेची बाब या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहा, सुरुवात नुकतीच झाली आणि प्रेक्षकांनी मैदान आता फुल भरलंय. तर मंचाच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक काही आतमध्ये आहेत तर त्यांना विनंती आहे आपण थोडंसं बाहेर जाऊन, कारण आपल्यासाठी प्रेक्षक गॅलऱ्या केलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन प्रेक्षकांचा मॅचचा आनंद घ्यायचा आहे याची देखील आपण नोंद घ्यायची. आणि इकडे योग्य बॉल होता कळवलं जात आहे. मॅचच्या सुरुवात पहिलाच बॉल पडलाय आणि 9,500 प्रेक्षक 70-70 स्पोर्ट्स वर जुडले देखील गेलेले आहेत. अक्षय योगेशसाठी फटका फसलाय. बॉल हवेत आहे, उंच गेलाय जास्त. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत. अक्षय पाटीलने एक मोठी विकेट घेतली आहे. योगेश पेनकर हे होत आहेत बाद. देखिए बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, काफी ऊंची गेंद गई थी. हालांकि वहां पर खिलाड़ी मौजूद थे, काफी वक्त था उनके पास कैच को जज करने के लिए. और देख सकते हैं जिस तरह से 2 खिलाड़ी आए मगर अच्छा कैच लपका गया. पहला विकेट यहाँ पर गिरता हुआ बल्लेबाज योगेश बैक टू डग आउट. पहिली विकेट आली आणि यानंतर आपण संजीवनीताई पाटील
यांचा सन्मान इथे केला जाईल. संजीवनीताई यांचा सन्मान इथे केला जाईल. मधुताई मात्रेंना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण संजीवनीताईंचा सन्मान करावा. संजीवनीताई पाटील यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. यानंतर या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय वरुणेश पाटील यांना मी विनंती करेन आपण मार्गदर्शन करावं. वरुण पाटील फाउंडेशन, चेरोबा स्पोर्ट्स आणि 70-70 आयोजित ग्रामीण महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025 या टुर्नामेंट प्रसंगी या आजच्या उद्घाटनाच्या प्रमुख पाहुण्या आणि या स्पर्धेच्या उद्घाटक आमच्या सर्वांच्या आदरणीय सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांचं सर्वप्रथम मी आमच्या सर्व आयोजकांच्या वतीने इथे स्वागत करतो आणि आभार मानतो की तुम्ही इथे आपला बहुमूल्य वेळ देऊन आमच्या या स्पर्धेची सुरुवात केली. या स्पर्धेबद्दल सांगायचं तर या देशामध्ये ज्या कुठल्या टेनिसच्या स्पर्धा होतात तर देशातल्या सर्वोत्तम मी म्हणेन 5 स्पर्धांमधली आपली स्पर्धा एक असावी, कारण की पूर्ण देशातनं या स्पर्धेमध्ये खेळाडू येतात. प्रत्येक टीममध्ये आपण ग्रामीण भागातील आपल्या ज्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण संघ आहेत त्यांच्यामध्ये आपण देशातनं आलेले खेळाडू आहेत त्यांना देखील खेळण्याची संधी देतो आणि ही जी टुर्नामेंट आहे ही देशभरात पोहोचते. मागच्या वर्षी 60 लाख व्ह्यूज आपल्या या टुर्नामेंटला होते आणि यावर्षी आमचं टार्गेट आहे की 1 कोटी व्ह्यूज आपल्या या स्पर्धेला होतील. अशी ख्याती आपल्या या स्पर्धेची झालेली आहे आणि या अशा स्पर्धेच्या प्रसंगी आज आपण जी सुरुवात या स्पर्धेची केली आहे ती सर्व सुरुवात आपण पाहत असाल की महिलांच्या माध्यमातून केलेली आहे आणि महिलांच्या माध्यमातून जी कुठली सुरुवात होते ती शुभ असते आणि ही स्पर्धा नक्कीच 1 कोटी व्ह्यूज पर्यंत पोहोचेल असा मला विश्वास आहे. आणि आमच्या सुलभाताईंबद्दल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे. ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं या 1-2 वर्षामध्ये, ज्या पद्धतीने त्यांनी एक महिला कशी काय म्हणजे आपलं कुटुंब असेल आपला कुटुंब सांभाळता संपूर्ण कल्याण पश्चिम मतदारसंघ त्यांनी आपला असा केला. तिकडची जी लोक होती, तिकडची जी गरीब जनता होती त्यांना सुलभाताई आपल्याला आपल्याच्या कुटुंबातल्या वाटू लागल्या आणि आज एवढा मोठा विरोधक त्यांच्या समोर असताना एका महिलेने म्हणजे एकटीच्या जीवावरती आज त्या आमदार झालेल्या असं मी म्हणेन. बाकी आमच्यासारखे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा असतील परंतु जी काही मेहनत असेल, जी काही जिद्द असेल ती ताईंची होती आणि ताईंनी तो विजय संपादित केलेला आहे. आज गणपत शेठ आमच्यामध्ये असते तर अजून आम्हाला आनंद झाला आणि लवकर येणार आहेत आणि पुढच्या स्पर्धेमध्ये ते नक्की असतील असा मला विश्वास आहे, कारण की दादा आमचे आधारस्तंभ आहेत आणि आज ताई आज आमदार झाले आहेत. आम्हाला सर्वांना त्याचा आनंद आहे आणि आपण या स्पर्धेत आलात त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे आणि असंच प्रेम आमच्या सर्वांवरती राहू दे एवढंच बोलेन आणि थांबेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. यानंतर रत्न पारखे मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, हे जे आपण इथे स्पर्धा बघतोय, हे जे ग्राउंड आहे हे आम्ही खूप संघर्ष करून हे ग्राउंड MIDC कडनं मिळवलेलं आहे आणि त्या संघर्षामध्ये गणपतशेठ गायकवाड यांचा देखील मोठा वाटा आहे आणि त्यांच्यामुळे आज इथे स्पर्धा होते तर त्यांचा देखील मी आज इथून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर रत्न पारखे मॅडम यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. रेखाताई मुकादम यांना विनंती करेन आपण रत्न पारखे मॅडम यांचा आपण सन्मान करावा. आणि त्याचबरोबर जयश्री पवार मॅडम यांचाही सन्मान इथे केला जाईल.
रेखाताई मुकादम आपल्यालाच विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण जयश्री पवार मॅडम यांचा सन्मान करावा. जयश्रीताई पवार यांचाही सन्मान इथे केला जाईल. रेखाताई मुकादम आपल्यालाच विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण जयश्रीताईंना सन्मानित करावं. यानंतर महेश पाटील यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण चारुदत्त पाटील यांचा सन्मान आपण करावा. आज या महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी कल्याण पूर्वच्या विद्यमान आमदार रणरागिनी, जसं की मगाशीच वरुण पाटील साहेबांनी सांगितलं की कुटुंबावर एवढं मोठं संकट असताना देखील ताईंनी जी जिद्द, चिकाटी आणि त्याचबरोबर जी समाजसेवा केली आहे त्याचं फळ त्यांना मिळालंय आणि आज ताई आमदार आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. गणपत शेठ यांचा वारसा त्या पुढे चालवतायत. कुटुंबावर एवढं मोठं संकट असताना तुम्ही आज ज्या पद्धतीने लढताय, खऱ्या अर्थाने खरोखर प्रत्येकाला गर्व वाटावा असं काम तुम्ही महिला म्हणून करताय आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा तुमच्या शुभ हस्ते आपण पार पाडला, त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून आयोजक या नात्याने वरुण एस पाटील साहेब आणि त्याचबरोबर कोणगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद ताई. चला जाऊया लगेचच आता कॉमेंट्री बॉक्सकडे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. इकडे थोडासा दबाव आहे कारण 2 विकेट तर आलेले आहेत आणि इकडे पुन्हा एकदा हवे चेंडू पाहायला मिळतोय. तिसरा धक्का या ठिकाणी दिला गेलाय बामणडोंगरी टीमला. तर चांगली गोलंदाजी आता सौरभही करतायत, ज्यांनी पहिल्या पर्वात ही स्पर्धा गाजवली होती आणि या स्पर्धेतून एक नवीन सितारा पुढे आला होता सौरभ फ्रॉम कारडी. आणि तिसरा धक्का, तिसरी विकेट. लगातार दबाव इस वक्त बल्लेबाजी करने वाली टीम रेड डेविल चैंप 11 जीवदानी बामणडोंगरी पाड़ा पर बनाया गया गेंदबाज और अच्छी गेंदबाजी कर रहे थे. लगातार विकेट का पतन, हालांकि दबाव चंद्रकांत सर आइकॉन खिलाड़ी का जो विकेट आया वहां से दबाव लगातार बनता गया और दबाव में भी बल्लेबाजी कर रही है टीम. रन लगे स्कोर कार्ड पर फिलहाल हम देख सकते हैं मात्र 10 रन लगे. 10 रनों पर 3 मुख्य बल्लेबाज बैक टू डगआउट. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालं होतं. अगदी त्यांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी आमदार मॅडम यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन पार पडताना पाहायला मिळालं. वरुण पाटील साहेब या स्पर्धेवर संपूर्ण लक्ष देऊन आहेत आणि या स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे, परंतु सुरुवात तेवढी चांगली नाही झाली आहे. मॅच जर पाहिली तर इकडे 7 ओव्हरची आहे आणि एक वेगळा फॉर्मॅट, त्यापैकी 1 ओव्हर जी आहे ती टेप बॉलने खेळवली जाणार आहे. याच्या देखील सगळ्यांना उत्कंठा आहे की टेप बॉल कसा टाकला जाणार. टेप बॉल असा आहे की त्या बॉलला संपूर्ण टेप गुंडाळलेली आहे. हा एक वेगळा प्रयोग या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि ग्रामीण धमाका बिग बॅश ही स्पर्धा जर पाहिली तर सुरुवातीपासूनच चर्चेत आली आहे. इकडे थोडंसं बॅकफुटला बामणडोंगरीला पाठवलंय, परंतु बामणडोंगरी कमबॅक करणं जाणते. संदेश गोंधळी आणि जोडीला जर पाहिलं तर आता शुभम पाटील दाखल झालेले आहेत. आज गावासाठी खेळायचंय. रायगडात मागील 3 वर्ष डंका आहे बामणडोंगरीचा. आज अखिल भारतीय स्तरावर प्रयत्न करायचे. फटका आणखीन एक फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. सौरभचा कहर पाहायला मिळतोय सध्या आणि चौथी विकेट इकडे येते 10 या धावसंख्येवर. जरूर देखिए आते ही बल्लेबाज ऑफ की बाहर की गेंद, हालांकि एफर्ट नहीं था शॉट में, ज्यादा ताकत नहीं, बड़ा शॉट खेलने का प्रयास किया. दायरे के अंदर खिलाड़ी को तैनात रखा गया था. दबाव जो लगातार गेंदबाजों ने बना हुआ यहाँ पर देखने को मिलता हुआ और एक बड़ा विकेट आता है. 4 विकेट अभी तक टीम गंवा चुकी है. लगातार दबाव में टीम रेड डेविल चैंप 11 जीवदानी बामणडोंगरी नजर आ रही है. चौथी विकेट इकडे आलेली आहे आणि त्यापैकी सौरभ मात्रे पाहना या ओव्हरमध्ये 3 विकेट मिळवल्यात. एकही धाव दिली गेलेली नाहीये. हेच ते मैदान आहे. या खेळाडूला एक वेगळी ओळख निर्माण दिली याच स्पर्धेने पहिल्या पर्वामध्ये आणि आजही जर पाहिलं तर हा खेळाडू खूप चांगली कामगिरी करतोय. परंतु इकडे मात्र कमबॅक करावे लागणार आहे. जय सोनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गुजरातच्या सौराष्ट्राचा असणारा हा खेळाडू भुज कच्छ या परिसरामध्ये खूप विशेष लोकप्रिय आहे आणि विविध स्पर्धा
जय सोनीने देखील गाजवल्यात आणि म्हणूनच ऍज अ आयकॉन आता मात्र त्यांना बोलावलंय. पहा, प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. परिस्थिती अशी आहे, बामणडोंगरीसाठी ही परिस्थिती काही नवीन नाहीये. याही परिस्थितीमधून ते बाहेर पडू शकतात किंवा त्यांनी याही अगोदर कित्येकदा तेजसच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला ही टीम मैदानात उतरते ना, मात्र अख्ख्या रायगडाच्या लक्ष देखील या टीमकडे लागलेलं असतं. आणि आता हॅट्रिकवर आहेत गोलंदाज, तर बॅटिंगसाठी आयकॉन येताना पाहायला मिळत आहे जय सोनी. जय सोनी एका बाजूला आहेत, संदेश गोंधळे एका बाजूला आहेत. थोडंसं स्ट्रगल आहे कारण 10 धावा धावफलकावर झाल्यात. ओव्हर नंबर 2 आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर 7-7 षटकांचे सामने आणि या वर्षीचा एक नवीन प्रयोग या स्पर्धेच्या माध्यमातून टेप बॉल 3रं किंवा 4थं षटक टाकायचं आहे. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या डोक्यावरून आले मैदानात आणि पहिल्याच बॉलवर मारलाय एक चांगला फटका. 4-4-4 चौकार. देखिए आइकॉन खिलाड़ी हैं और आते ही पहली गेंद ऑफ के ज्यादा बाहर की गेंद और बेहतरीन शॉट लगा. देखिए गेंद को मैरिट पर शॉट खेला, कुछ ज्यादा करने का प्रयास नहीं किया. पॉइंट के खिलाड़ी दायरे पर उन्होंने बीट कर गेंद को भेज दिया 4 रन के लिए. अच्छी शुरुआत रही जय सोनी के बल्ले से 4 रन के साथ. 4 धावा इकडे आल्या, दबाव हटवण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक जण सिद्ध करायला आलाय इकडे. गावच्या टीम मध्ये ज्यांचा ज्यांचा नंबर लागलाय त्यांना देखील आनंदाला पारावर नसणार आहे, त्यांच्या कुटुंबाला नसणार आहे. आज अखिल भारतीय स्तरावर चर्चा असणारी स्पर्धा आमचं गाव खेळतंय, आमच्या गावातील मुलं खेळतायत, आमच्या कुटुंबातील खेळाडू खेळतोय, या सगळ्यांची चर्चा आहे. आणि त्यातल्या त्यात जर पाहिलं तर आयकॉन म्हणून देखील भारतभरातून बोलावले गेलेले खेळाडू त्यांनाही देखील उत्कंठ आहे कारण एवढं मोठं पारितोषिक आहे. सौरभचा हा बॉल जर पाहिलं तर थोडासा कमी गतीचा होता. हळूवार पद्धतीने दिशा दिली स्क्वेअर लेग मिड विकेटला, एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्याही धावेचा इकडे अगदी सहजगत्या या ठिकाणी हा स्ट्रोक खेळला गेला आहे. आणि धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हर संपल्यानंतर धावा जर पाहिल्या तर 16 झाल्यात, विकेट 4 आल्यात. धावा संख्या ही चिंतेची बाब नाहीये युसुफ सर, इकडे विकेट ही चिंतेची बाब असू शकते. चारुदत्त पाटील यांचं सन्मान इथे केलं जाईल. दोन षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावर, 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. प्रेक्षकांनी प्रेक्षक गॅलरी आताच फुल व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीचा माहोल आम्हाला आठवतोय. काय विवर शेवटच्या दिवशी होते आणि प्रेक्षकांची गर्दी, आवाज मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला होता. आणि इकडे टेप बॉलची ओव्हर, हा एक टेनिस बॉल क्रिकेट मधील ग्रामीण संघाच्या बाबतीचा पहिल्यांदा आविष्कार आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ग्रामीण संघातील खेळाडूंना देखील टेप बॉलची प्रॅक्टिस झाली पाहिजे, हा एक नवा आविष्कार या वर्षी महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इकडे जर पाहिलं तर 3रं षटक हे टेप बॉलचं घेऊन येतात गोलंदाज. पाहूया, सगळ्यांच्या नजरा असणार आहेत कारण बॉल टेनिसचा आहे, त्याला चारी बाजूने टेप गुंडाळलेली आहे आणि त्याच्यावर गोलंदाजी करायची आहे. कदाचित बऱ्याच जणांनी हा पहिल्यांदा प्रयोग केला, परंतु सगळ्यांना प्रॅक्टिससाठी एक बॉक्स 15 दिवस अगोदरच सगळ्या टीमला पाठवला सुद्धा आहे. म्हणजे याची आयोजकांनी काळजी घेतली म्हणजे कुणावरही अन्याय होणार नाही याकरता टेप बॉल ऑलरेडी त्यांना पाठवले गेलेले आहेत. आणि त्यामुळे या स्पर्धेची चर्चा सर्व दूरपर्यंत सातत्याने असते. 16 धावा धावफलकावर आणि टेप बॉलसाठी येत आहेत विशाल. कशा प्रकारची बॅटिंग होईल, कशा प्रकारची बॉलिंग होईल याची चर्चा इकडे होताना पाहायला मिळेल. ग्रामीण धमाका बिग बॅशला सुरुवात झाली आणि हे पर्व सुद्धा तेवढंच जबरदस्त आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी हे पर्व 15वं आहे. म्हणजे बिग बॅश सिरीजच्या स्पर्धा सुरू झाल्यानंतर 4 वर्षाच्या कालखंडामध्ये 15वी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आणि ग्रामीण संघांसाठीची जर पाहिलं तर ही 3री मोठी स्पर्धा ग्रामीण धमाका बिग बॅश. ग्रामीण संघ 9 खेळाडू एका गावातले आणि 2 ऑल इंडिया लेवलचे आयकॉन यांच्यामध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. पहिलाच बॉल थोडासा वेगात टाकण्याचा प्रयत्न, पंचांनी आपले हात फैलावले. वाईट बॉल. देखिए इस प्रतियोगिता की पहली टिप बॉल ओवर लेकर आए हैं मिस्टर विशाल मात्र. पहली गेंद वाइड डाली है और 70 के टूर्नामेंट के दूसरा बात किया ना, कुछ नया करने के लिए जाने जाते. टेनिस बॉल में ये विक्रम करते हुए नजर, पहली दफा टिप बॉल का यूज किया जा रहा और ये फॉर्मेट बढ़िया होगा. चर्चा मात्र या ठिकाणी होताना पाहिलं. आणि कशा प्रकारे टेप बॉल टाकलं जाईल, ग्रामीण संघातील खेळाडू सुद्धा काही कमी नाहीयेत. आता त्यांची चर्चा जगभर व्हायला लागली आहे. परंतु त्यांच्यासाठी देखील ही पर्वणी आहे की टेप बॉल सुद्धा या ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये दाखल झालाय यावर्षी.
आई चेंडू जर पाहिलं तर थोडासा वेगात टाकण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केलाय अतिशय जलद गतीने, धाव मात्र इकडे पूर्ण केली गेली आहे. लेग बायच्या स्वरूपातील ही धाव आहे. देखिए इस वक्त लेग बाइस के सिंगल आता हुआ रन लगे स्कोर कार्ड पर 18 रन. तीसरा ओवर लेकर आए विशाल माधर. टिप बॉल के ओवर में गेंदबाजी पर आए. पहली रन वाइट, उसके बाद लेग बाइस. आने वाली 5 गेंद महत्वपूर्ण होंगी क्योंकि स्ट्राइक पर है आइकॉन खिलाड़ी जय सोनी. बघूया कशा प्रकारची कामगिरी आज मात्र या ठिकाणी होणार आहे. टेप बॉलचं षटक घेऊन विशाल आलेत खेळण्यासाठी जय सोनी. गुजरातच्या या खेळाडूची सुद्धा चर्चा आहे, म्हणून मात्र आज या ठिकाणी ते आयकॉन आहेत. त्यांनाही सिद्ध करायचं आहे आज या स्पर्धेमध्ये. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर काहीसा खालीच राहिला, जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. देखिए इस वक्त ऑफ थोड़ा सा बाहर रखी थी कि नीचे रही. बल्लेबाज थोड़ा सा प्रयास करे थे मगर गेंदबाज की तारीफ करने के बल्लेबाज थोड़ा सा दूर रखा है. ये गेंद आती हुई डॉट. निर्धाव चेंडूची सांगता इकडे जरूर होते. 18 धावा धाव फलकावर आहे. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत, परंतु सध्या टेप बॉलचं षटक सुरू आहे. याही वेळेला तेच टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली बॉल राहतोय. फलंदाज थोडेसे दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आणखीन एक चांगला बॉल इकडे सादर केलाय गोलंदाज विशालने. देखिए गेंदबाज अगर गेंदबाजों को प्रैक्टिस रहेगा तो बल्लेबाजों को प्रैक्टिस की दरकार होगी. टिप बॉल खेलने के लिए आपको लगातार सराव करना था, उसके बाद आप बल्ले और गेंद का संपर्क करवा सकते. पिछली 2 गेंदे डॉट खेली जय ने. तर जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा विशाल. 2 चेंडू तर खूप चांगले टाकलेले आहेत. या वेळेला मात्र हा बॉल थोडासा पुन्हा एकदा खाली राहिला, परंतु बॉल पर्यंत गेले या वेळेला आणि बॉलला ढकललं. टेप बॉलची ओव्हर सुरू असताना जर टेप त्याचं आवरण निघालं, टेप फाटली तर आपण बॉल बदली करू शकता, याची नोंद देखील आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. देखिए पिछली 2 गेंदे डॉट जरूर खेली थी. प्रयास कर रहे थे ऑफ्टन के बाहर के गेंद. इस वक्त हल्का सा गेंद को टैप किया गया और एक सिंगल बटोरा है. बल्लेबाजों ने स्कोर कार्ड पहुंचता हुआ 19 रन 4 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम. टेप बॉलचा ऐतिहासिक षटक टाकण्याचा कारनामा विशाल करतायत. हो नक्की सगळ्यांनाच उत्कंठ, अख्ख्या खार्डी गावाला उत्कंठ असणार आहे आणि खेळणाऱ्यांना सुद्धा. बामणडोंगरीत देखील ती चर्चा आहे, आमचे खेळाडू टेप बॉलने कशी बॅटिंग करणार याची चर्चा आहे. संदेश या वेळेला मात्र वेगात बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. वेग थोडासा जास्तच पाहायला मिळाला आणि जातोय हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली सर, परंतु त्यानंतर या गोलंदाजाने टप्पा पकडलाय. जरूर विशाल अभी तक दबाव बना करके 5 गेंदें डाली, मात्र 2 रन खर्च की. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. पहली टेप ओवर इस प्रतियोगिता की. बढ़िया विशाल. ग्रामीण धमाका बिग बॅश मधील ऐतिहासिक षटक. हो हो हो, आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. काय बॉलिंग केली आहे या बॉलरने. अगदी बॉल देखील जर पाहिलं तर विशाल मात्रे बॉल रबर बॉल देखील कसा शेवटच्या क्षणी हेलकावा खाताना पाहायला मिळाला आणि या ठिकाणी तेच पाहायला मिळालं. विशालने टाकलेली गोलंदाजी आणि या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि हा एक लेग बायची देखील धाव इकडे येताना पाहायला मिळाली. तर युसुफ सर, ज्या पद्धतीने विशालने गोलंदाजी केली आहे, मी तर म्हणेल इतर बॉलर्सला आता आत्मविश्वास आला असेल, आपण सुद्धा करू शकतोय. जरूर जरूर बहुत बढ़िया गेंदबाजी की. मात्र 2 रन आए, एक सिंगल और एक लेग पास का सिंगल आता. अच्छी गेंदबाजी रही. देखिए जिस तरह से आपने बताया कि ऑर्गेनाइजर ने 15 दिन पहले गेंदें प्रोवाइड की, वो भी काबिल तारीफ. हालांकि प्रैक्टिस होना काफी जरूरी होता है. गेंदबाज विशाल महात्रे ने ज्यादा प्रैक्टिस की टिप बॉल की और अच्छी गेंदबाजी की. 3 ओवर समाप्त, रन लगे 19, 4 विकेट गवाकर बल्लेबाजी करी. चैंप 11 रेड डेविल्स टीम इस वक्त बल्लेबाजी के लिए. अगदी बरोबर. इकडे थोडासा दबाव होता. मागील ओव्हरमध्ये एक गोष्ट झाली, विकेट धावा कमी आल्या परंतु विकेटही नाही गेली, जे पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळालं होतं. 7-7 ओव्हरच्या मॅचेस असणार आहेत. आयकॉन जर पाहिलं तर 2 षटकं टाकू शकतात, मग एकाने 2 टाकले तरी चालतील आणि किंवा दोघांनी 1-1 ओव्हर टाकली तरी सुद्धा चालू शकते. 4 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत. नियमांची सगळ्यांनी नोंद करून घ्यायची आहे आणि सगळ्यांनी त्याची चर्चा, कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या कक्षा रुंदावल्यात आणि टेनिस बॉल क्रिकेट मोठं होत असताना जर पाहिलं तर सगळ्यांचा वाटा आहे. खेळाडूंचा वाटा आहे, आयोजकांचा वाटा आहे, प्रेक्षकांचा वाटा आहे आणि या सगळ्यांमुळे आज आपलं टेनिस बॉल क्रिकेट एका मोठ्या उंचीवर चाललंय. यावेळेला मात्र एक वेगळा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाला. फेकून दिलं या बॉलला. मोठा प्रहार, बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार.
देखिए इस वक्त रिवर्स खेल जय सोनी आइकॉन खिलाड़ी है सौरभ की पहली गेंद पर ये छक्का बटा कप्तान के खिलाफ ये सिक्स बटा। देखिए कितना कॉन्फिडेंस था बल्लेबाज के बाद, जैसी गेंद आई रिवर्स खेला गया और 70 लगा तो 6। दूसरी जिस गेंदबाज ने पिछले ओवर 3 विकेट चटकाए उसके खिलाफ इस ओवर की पहली गेंद पर ये शॉट खेलना काबिल तारीफ। हो हेच क्रिकेट आहे, प्रतिस्पर्धेला तुम्ही हावी होऊन देणार तर तो आणखी तुमच्यावरचा दबाव वाढवेल, त्यामुळे पहिल्याच बॉलवर रिवर्सचा षटकार खेळला आणि जय सोनी सुद्धा सांगतायत मी सुद्धा इकडे का आलोय, गुजरात भुज आणि कच्छ परिसरामधून ते दाखवण्याचा प्रयत्न इकडे करतायत। सौरभवर हल्ला चढवलाय पाच टेप बॉलच्या प्रत्येक षटकारासाठी, कारण सगळ्यांनी प्रॅक्टिस केली आहे, खूप लांब लांब स्ट्रोक जातात आणि प्रत्येक षटकारासाठी आयोजकांच्या वतीने 2000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा असणार आहे, त्यामुळे चर्चा या टेप बॉलच्या ओव्हरची सुद्धा होणार आहे। 25 धावा धावफलकावर या षटकाराने थोडासा दबाव हलका केलाय, वेगात बॉल टाकला, यावेळेला वेग थोडासा वाढवलाय परंतु दिशा टप्पा थोडासा चुकला, व्हाईट बॉल। देखिए पहली गेंद ऑफ साइड पे थी, उसके बाद ये गेंद थोड़ा लेग स्टंप पे रखने का प्रयास किया था और गति ज्यादा थी इस गेंद पर, लेग स्टंप को मिस करते विकेट कीपर के दस्तान में व्हाइट बॉल। स्कोर कार्ड 26, 3 ओवर 1 गेंद का खेल समाप्त होता हुआ। दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इकडे संपर्क साधायचा आहे, आपण मॅच रेफरी सचिन कदम सरांशी संपर्क करायचा आहे। यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु फिल्डर येतात मिड विकेट वरून, बॉल अडवण्याचा प्रयत्न, पहिल्या प्रयत्नात बॉल सुटलाही होता परंतु बॉल पकडला गेलाय तिकडे आणि धावसंख्या आता पुढे थोडीशी हळूहळू आकार घेऊ लागली होती। 2 ओव्हरचा जो दबाव होता, विकेट गेल्याचा दबाव होता, तो आता जय सोनीने हटवलाय आणि जय सोनी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर इकडे सलामीला आलेले संदेश गोंधळी यांना मात्र कामगिरी करावी लागणार आहे, आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण आज अख्ख्या भारताच्या किंवा जगभरातील टेनिस बॉल क्रिकेटचे चाहते आजपासून 6 दिवस जर पाहिलं या स्पर्धेवर देखील लक्ष देताना पाहायला मिळणार आहेत, कारण ग्रामीण धमाका बिग बॅश सीझन 3 आणि एकंदरीत ही 15वी बिग बॅश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा इकडे लागलेल्या आहेत। यावर्षी वेगळे पण सुद्धा आहे या स्पर्धेचं। सौरभचा हा बॉल किंवा खेळाय जर पुल करण्याचा प्रयत्न होता तेवढं टायमिंग नाही झालं परंतु लॉन्गॉनचे फिल्डर येत आहेत तोपर्यंत एक धाव पूर्ण। देखिए प्रयास किया जा रहा है, सौरभ की बात की जाए अच्छी गेंदबाजी का छक्का लगने के बाद बढ़िया कमबैक रहा। संदेश गोंदले ने 4 गेंदें अभी तक खेली इनिंग्स में, लगभग 2 पर बल्लेबाजी करे, ज्यादा कुछ किया नहीं, मगर जय सोनी पर निगाहें होंगी। आइकॉन खिलाड़ी मिडिल ऑर्डर में आए हैं, यहां से उनका विकेट पर रहना काफी जरूरी होगा बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। चौथी ओव्हर सुरू आहे, मोठा फटका सुरुवातीला आलाय, त्यानंतर गोलंदाजाने म्हणजे सौरभने पुन्हा एकदा कमबॅक केलाय आणि समोर जर पाहिलं तर थोडासा आत्मविश्वास आता बॅटर सुद्धा कमावतायत। यावेळेला वेगात बॉल टाकला, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, केसला थोडासा बॅटरला बाहेर, एक चांगला चेंडू त्या ठिकाणी जय सोनी यांच्यासाठी पाहायला मिळतो, हीच तर खासियत आहे सौरभची। बढ़िया गेंद रही इस वक्त, बिंदी गेंद आती हुई, थोड़ा सा बाहर रखने का प्रयास था, बल्लेबाज को मजबूर कर रहे हैं ऑफ स्टंप पर के बाहर आकर खेलने के लिए, उसमें सफल नहीं हो पा रहे बल्लेबाज। एक और बिंदी गेंद आती हुई, चांगलं कमबॅक सौरभने केलाय। यावेळेला बिग हिट, बॅटच्या रडार मध्येच बॉल होता आणि फेकून दिला गेलाय, लांब लचक 6 षटकार। देखिए डॉट गिरने के बाद इस गेंद पर थोड़ा सा ऊपर रखने का प्रयास था और स्लॉट में थी गेंद और बल्लेबाज के बाद के पहले तैयार थे और सीधे बल्ले से खेल दिया, लॉन्ग ऑन के ऊपर से 70 लगा तो 6, ये आता बेहतरीन छक्का। चलिए 4 ओवर समाप्त हुए, 4 ओवर की माफ कीजिए गेंद बाकी होगी। देखिए इस ओवर में पहली गेंद पर छक्का और 5वीं गेंद पर छक्का लगाया जय सोनी ने, चर्चा होगी कि जय सोनी का विकेट इंपॉर्टेंट है क्या फील्डिंग करने वाली टीम के लिए। क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, असं वाटलं होतं की जी पडझड झाली आहे आणि या पडझडीमधून कुठेतरी टीमला सावरायचं आणि टीमची धावसंख्या 34 वर जाऊन देखील पोहोचली आणि चौथी ओव्हर सुरू आहे। या मैदानाच्या भौगोलिक परिस्थिती जर पाहिलं तर खूप चांगलं मैदान आहे, मैदानावर काही हिरवळ देखील पाहायला मिळते, खेळपट्टी देखील अतिशय दर्जेदार बनवण्यात आली आहे, प्रेक्षक गॅलऱ्या सुद्धा आहेत। हो इकडे थोडासा कमी गतीचा बॉल, बॅटरही थोडेसे प्रभावी झाले होते परंतु हा बॉल पाठीमागे येताना पाहायला मिळतोय आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला, ती म्हणजे 35 धावा 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर। चला तर काही सन्मान आपण इथे करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर। चारुदत्त पाटील साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत, महेश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण चारुदत्त पाटील साहेबांचा सन्मान करावा। स्वागत आहे आपलं। यानंतर माजी उपसरपंच सुनील मात्रे उपस्थित आहेत, कैलाश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सुनील मात्रे यांचा सन्मान करावा। माजी उपसरपंच सुनील मात्रे साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत, कैलाश पाटील
यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. यानंतर उद्योजक संतोष पाटील इथे उपस्थित आहेत. संजय कराळे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण संतोष पाटील उद्योजक यांचा सन्मान आपण करावा. यानंतर ग्रामपंचायत सदस्य कुमार म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. मंगेश म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण कुमार म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान करावा. यानंतर श्री प्रकाश पाटील सचिव कल्याण शहर भारतीय जनता पार्टी यांचा सन्मान अमित छत्रे यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. श्री प्रकाश पाटील सचिव कल्याण शहर भारतीय जनता पार्टी याचा सन्मान अमित छत्रे यांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल. यानंतर सुहास चौधरी साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. अनिकेत म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण सुहास चौधरी साहेबांना सन्मानित करावं. यानंतर नितीन दळवी उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. संजय कराळे यांना मी विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. यानंतर उमेश श्रीरंग पिसाळ उपस्थित आहेत. मच्छिंद्र म्हात्रे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. मच्छिंद्र म्हात्रे यांना विनंती करून उमेश पिसाळ साहेब यांचा सन्मान आपण करावा. नियम वेळेचं देखील आपल्याला या ठिकाणी बंधन आहे. पहा, वेळेत जर आपल्या 6 ओव्हर नाही संपल्या तर एक खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे. श्री गौरव गुजर इथे उपस्थित आहे जिल्हा कार्याध्यक्ष त्यांचा सन्मान केला जाईल. मी महेश पाटील यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. तेजस तेली वॉर्ड अध्यक्ष इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान कैलाश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तेजस तेली वॉर्ड अध्यक्ष आहेत. त्यांचा सन्मान कैलाश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते करावा. या सन्मानानंतर एक ओव्हर नंतर आणखीन सन्मान होतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि बॉलला फेकलं सीमारेषेच्याच दिशेने. 4 धावा. पहा, 2 ओव्हर तुम्हाला 6 मिनिटात टाकायच्या, त्याची नोंद घ्यायची, अन्यथा त्या शेवटच्या ओव्हरसाठी आपल्याला खेळाडू आतमध्ये घ्यायला लागू शकतो. देखिए जय ने इस वक्त बढ़िया शॉट खेला, बैकफुट पर गए थे, पॉपिंग का इस्तेमाल किया, ऑफ स्टंप के बाहर की गेंद. और जय की बात की जाए, ये ऑफ राइट पर काफी बढ़िया बल्लेबाजी करते हैं और उसी रेंज में गेंद थे. चौका बटोरा, स्कोर पहुंचता 39, लॉस ऑफ 4 विकेट. जयला या स्पर्धेत घेतले आणि त्याची कामगिरी मात्र आतापर्यंत चांगली आहे. ओहो, इकडे बॉलचा अंदाज घेतला, पहिले शफल झाले, त्यानंतर बॉलचा बाउन्स इकडे पाहिला आणि आता जर पाहिलं तर पंच घोषित करतायत. हा वाईट बॉल आहे. तो इस वक्त अंपायर ने व्हाइट बॉल दिया, मगर फील्डिंग करने वाली टीम ने इस वक्त डीआरएस लिया. व्हाइट बॉल की इस डिसीजन को चैलेंज किया. या सगळ्या गोष्टी इकडे बाबी तपासल्या जातील. 2-2 रिव्ह्यू प्रत्येक डावामध्ये देण्यात आलेले आहेत आणि 70-70च्या सगळ्या स्पर्धेंचं हे वैशिष्ट्य देखील राहिलं. जास्तीत जास्त पारदर्शकता यावी म्हणून प्रत्येक डावात 2-2 रिव्ह्यू देण्यात आलेले आहेत. एलबीडब्ल्यू आणि कॉट बिहाइंड वगळता 2 रिव्ह्यू आहेत, आपण ते घेऊ शकता. आणि पंच देखील जर पाहिलं तर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आज एकंदरीत 15-20 स्पर्धा देखील आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते आणि हा व्हाईट बॉल आहे. यस, फिल्डिंग टीमने आपला रिव्ह्यू, या डावातील पहिला रिव्ह्यू तर गमावला गेला आहे. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 5व्या ओव्हरला सुरुवात झाली आहे, अक्षय पाटील यांना आपण पाहतोय आणि एक बाउन्स देखील त्या ठिकाणी कळवलाय पंचांनी. यावेळेला चांगला फटका आलाय. बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु नाही अडला. जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. देखिए पिछली गेंद वाइड दी थी, उसके बाद ये गेंद थोड़ा सा ऊपर रखने का प्रयास किया था बल्लेबाज. शॉट बढ़िया खेला, 2 खिलाड़ी वहां पर थे, पैरों से रोकने का प्रयास किया दोनों ही खिलाड़ी, मगर गेंद मैदान के बाहर 4 रन के लिए.
एक चांगला फटका, वेगवान फटका या ठिकाणी जय सोनीने सूत्रच मॅच आपल्या हातामध्ये घेतली आहेत आणि एका बाजूने खूप चांगली कामगिरी करतायत. ओहो, इकडे संधी होती. जय सोनी देखील या ठिकाणी जाळ्यात सापडला होता, परंतु अंतिम क्षणी जर पाहिलं तर चेंडू खाली येताना पाहिला मिळालाय. एक आगळा वेगळा फटका खेळायचा होता. यष्टीरक्षकांचे प्रयत्न जरूर होते तिकडे रजतचे, परंतु कॅच नाही झाली, बचावलेत. जरूर मौका मिला इस वक्त जय सोनी को. हालांकि अच्छी बल्लेबाजी कर, अभी तक 2 से 3 2 छक्के लगा चुके हैं, 2 चौके लगा चुके हैं. उनके ऊपर निगाह होगी. यहाँ पर ये मौका देना कहीं ना कहीं दबाव में होगी फील्डिंग करने वाली टीम. रन लगे स्कोर कार्ड पर फिलहाल 44-44. 5वी ओव्हर सुरू आहे. 44 धावा टीम सावरली आणि त्यानंतर जर पाहिलं तर आता मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुद्धा आहे. जय सोनी, जयच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी आला. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. एक धाव घेतली आहे आणि एकीवरच थांबवलं जात आहे. धावसंख्या पुन्हा 1ने पुढे जाते. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीची पडझड झाली त्यातून सावरणं थोडंसं कठीण होतं आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा पडझड जरी नाही झाली परंतु स्कोरच नव्हता झाला. परंतु चौथ्या ओव्हरमध्ये आणि आता 5व्या ओव्हरमध्ये धावा बनतायत युसुफ सर. जरूर जय को पता है कि 7 ओवर के मैच से विकेट गिरने के बाद अगर मैदान पर रुकते हैं 2 बल्लेबाज तो अच्छे रन बना सकते हैं. यहाँ पर 45 लगा चुके हैं 5 ओवर प्रगति पथ पर. हो, यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. अपील केलं, अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय. लेगबायच्या स्वरूपातील धाव इकडे कळवली जाते. इकडे अक्षयचं कमबॅक आहे. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून देखील ओळख आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्याला बिलॉंग करतो. नवखार गाव, ज्या नवखार गावाला क्रिकेटची परंपरा आहे त्या गावाला देखील बिलॉंग करतो. आणि आज जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून देखील अक्षय पाटील मोन्या या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आज इकडे ॲज अ आयकॉन म्हणून या ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये, महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश ही स्पर्धा आपण पाहतोय. समोर जय सोनी आहेत जे 30 धावांवर खेळत आहेत. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, इकडे व्हाईट बॉल कळवला जातोय. देखिए वाइट गेंद आती हुई, वाइट के साथ ये पार्टनरशिप काफी आगे चल चुकी. देखिए 10 रनों पर लगभग विकेट थी 4. उसके बाद अच्छी पार्टनरशिप, बढ़िया टेलीकास्ट देखने को मिलता है. हर एक कैमरामैन अच्छा काम करे. 14 कैमरे के साथ ये टूर्नामेंट दिखाई जा रही है. अक्षय, ओ एक वेगळा स्ट्रोक पाहायला मिळाला यावेळेला. ज्या पद्धतीने त्यांनी बॅट फिरवली पुन्हा एकदा रिप्ले मध्ये देखील पाहायला आवडेल, कारण ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. मैदान मोठं आहे आणि त्यामुळे इकडे तुम्ही जमिनीलगत स्ट्रोक खेळून सुद्धा डबल सुद्धा घेऊ शकता. आणि 5 ओव्हरचा खेळ पहा कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळलाय. एक वेगळ्या पद्धतीचा आविष्कार होता आणि 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 48. 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. पहा आपण पाहतोय सुरेश ओसवाल, उपाध्यक्ष जिल्हा भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. महेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सुरेश ओसवाल साहेब यांचा सन्मान करावा. यानंतर प्रतीक तुषार शहा बूथ प्रमुख आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. मंगेश मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. प्रतीक तुषार शहा, मंगेश मात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. यानंतर करुणाशंकर मिश्रा, सचिव कल्याण शहर भारतीय जनता पार्टी, विनंती करेन अनिकेत मात्रे ग्रामपंचायत सदस्य आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. करुणाशंकर मिश्रा, सचिव कल्याण शहर भारतीय जनता पार्टी, त्यांचा सन्मान इथे केला जाईल अनिकेत मात्रे यांच्या शुभ हस्ते. यानंतर दयानंद मात्रे माजी उपसरपंच यांचा सन्मान इथे केला जाईल. मच्छिंद्र मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण दयानंद मात्रे यांचा सन्मान करावा. यानंतर राम गणेश मिश्रा, उपाध्यक्ष कल्याण शहर पश्चिम, यांचा सन्मान इथे केला जाईल. विनंती करेन अमित छत्रे यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. राम गणेश मिश्रा यांचा सन्मान अमित छत्रे यांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल. आणि आता यानंतर शेवटचा सन्मान असेल संजय मुकादम यांचा सन्मान केला जाईल. महेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण संजय मुकादम यांचा सन्मान करावा. संजय मुकादम यांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर उपतालुका प्रमुख शिवसेना सूरज मुकादम यांचाही सन्मान केला जाईल. मी विनंती करेन कैलाश पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. कैलाश पाटील यांच्या शुभ हस्ते
उपतालुका प्रमुख शिवसेना सूरज मुकादम यांचा सन्मान केला जाईल. 2.5 मिनिटात हे षटक संपवायचं याची नोंद घ्यायची आहे, अन्यथा आपला एक खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये आतमध्ये घेतला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची. कुणाल सर. उपतालुका प्रमुख शिवसेना सूरज मुकादम यांचा हा शेवटचा सन्मान आणि त्यानंतर परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्सकडे आपण वळणार आहोत. इट्स ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. जबरदस्त मॅचच्या दिशेने इकडे आपण पाहतोय षटक क्रमांक जर पाहिलं तर 6वं सुरू झालेलं आहे. गोलंदाजीसाठी आतिश म्हात्रे आलेले आहेत. जय सोनी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला संदेश गोंधळी यांना आपण पाहतोय. जय सोनीने आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी केली. जय यावेळेला फटका खेळलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, खूप चांगला दर्जेदार स्ट्रोक. जय सोनीच्या नावाचा जय जयकार होतोय सध्या. 4 धावा. बढ़िया शॉट हम देख सकते हैं रिप्ले में, जिस तरह से टिप्पा गिरा, गेंद थोड़ी सी बाहर थी और खड़े खड़े खेला, ज्यादा एफर्ट नहीं लगा, मात्र दिशा दी है. सर्कल के अंदर खिलाड़ी थे, उनके ऊपर से गेंद को खेला गया. 4 रन. देखिए सर, कैच छूटने के बाद जो मौका मिला है जय को उसका फायदा उठाएंगे और यहां से बड़े रन की तरफ अपनी टीम को पहुंचाने का प्रयास कर रहे हैं बल्लेबाज. हो, बॅकफुटला खेळणे, अगदी पाठीमागच्या पायावर या स्ट्रोकला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. खूप चांगला स्ट्रोक इकडे खेळतात आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत. टीमला संकटातून बाहेर तर नक्की काढलंय, परंतु पाहायचंय 35 वर ते देखील खेळतात. 53 धावा टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश पाहतोय आपण. यावेळेला पुढे आले, यावेळेला मात्र संयम त्यांचा तुटला होता आणि पदलालित्य दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु यशस्वी नाहीये. गोलंदाज आतिशचं कमबॅक. कदमों का इस्तेमाल करके खेलने का प्रयास किया था, मगर गेंद थोड़ी सी टिप्पा थोड़ी सी बाहर की ओर निकली. विकेट के दस्तानों में डॉट बॉल आती हुई. स्कोर कार्ड हम देख सकते फिलहाल लगे हैं स्कोर कार्ड पर 53. वाकळण कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. मॅच रेफरी सचिन कदम सरांशी आपल्याला संपर्क साधायचा आहे आणि टॉस सुद्धा होणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी या. आणखीन एक बॉल या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने येताना पाहायला मिळाला. हे दोन्ही बॉल जर पाहिले तर समोरून कट केलेत, त्यामुळे अतिशय कौतुक करावं लागेल. बॅटर तोच आहे ज्याने धुमाकूळ घातलाय, परंतु बॉलर तरी कुठे कमी आहे. वाह वाह वाह. पुन्हा एकदा थोडासा टर्न पाहिला मिळाला बाहेर. जरूर देखिए चौका लगा उसी गेंद पर, पिछली 2 गेंदें उसी दिशा में डाले, मगर गेंदों में घुमाव देखने को मिला. अच्छा कमबैक रहा इस वक्त आतिश म्हात्रे, अच्छा कमबैक करते हुए. 3 गेंदें डाली है, 5 रन खर्च किए, रन लगे 53. 6ठा ओवर प्रगति पथ पर. आणखीन एक दर्जेदार चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. काय गोलंदाजी केली जाते. समोर आयकॉन आहे, परंतु त्याने स्वतःला सांगितलंय, कारण मी सुद्धा इकडे माझ्या गावासाठी चांगलंच क्रिकेट खेळलंय. हाही हळूवार पद्धतीने बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. बढ़िया गेंद रही. देखिए गेंदबाज हमेशा कमबैक करने के लिए जाने जाते. पहली गेंद पर चौका लगने के बाद 3 लगातार गेंदें डॉट डाली अपने आप और अपनी टीम को कमबैक करवाते इस वक्त आतिश म्हात्रे फिर से एक बार गेंदबाजी के लिए. काय गोलंदाजी केली आतापर्यंत आतिशने. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तेवढं टायमिंग नाही झाले, परंतु एक धाव. आतिशचं कौतुक करावंच लागेल. अचानकपणे पुन्हा एकदा सामन्याला कराटणी असं वाटत होतं. इकडे बामण डोंगरी दबाव निर्माण करते आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा खारडी देखील कमबॅक करताना पाहायला मिळाले. त्याचं कारण आहे या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. आतिश ने अच्छा कमबैक करो अपनी टीम के लिए. देखिए 3 गेंद डॉट, एक सिंगल गेंद देख सकते हैं जिस तरह से गेंद डाली है. ओहो हो, बढ़िया गेंद है. देखिए ये तीसरी गेंद थी इस ओवर की, ये चौथी गेंद हम देख सकते हैं. जड़ में रखा था, मगर बल्लेबाज के पैर को हिलने का मौका नहीं दिया. लगातार 3 गेंदें डॉट आतिश म्हात्रे डाली इस ओवर में. आतिश पुन्हा एकदा समोर जर पाहिलं तर आता येत आहेत संदेश गोंधळी. आतिशचा हा बॉल टोलावण्याचा प्रयत्न बॅटच्या स्लॉट मध्ये चाललाय आणि तिकडनं फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. षटकार. देखिए संदेश गोंदले काफी वक्त से नॉन स्ट्राइक गेंद पर थे. 6 गेंदें 2 पर बल्लेबाजी. इस वक्त ऑफ के बाहर के गेंद बैकफील्ड का सही इस्तेमाल किया और गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से भेजा. 77 लगा तो 6. ये बेहतरीन छक्का. ओवर समाप्त होते इस वक्त 6 ओवर समाप्त हुए. रन लगे स्कोर कार्ड पर फिलहाल हम देख सकते हैं 60 रन. 4 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम. 6 ओव्हर संपले, 60 धावा झालेल्या आहेत. परत एक वेळा सन्मान सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. सुधीर वाईले उद्योगपती कल्याण यांचा इथे सन्मान केला जाईल. प्रवीण पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण सुधीर वाईले उद्योगपती आहेत कल्याणचे, त्यांचा सन्मान करावा. हा, एक महत्वाची सूचना. वेळ जास्त गेलेला आहे, त्यामुळे शेवटच्या ओव्हरसाठी एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल. पंचांनी याची नोंद घ्यायची. सुधीर वाईले उद्योगपती कल्याण, त्यांचा सन्मान इथे केला जाईल प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. त्यानंतर संदीप जाधव
संदीप जाधव यांचाही सन्मान प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. संदीप जाधव आपलाही सन्मान इथे प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल. यानंतर रितेश फडके उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे मच्छिंद्र मात्र यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण रितेश फडके यांचा सन्मान करावा. आणि रवींद्र दुबे जोशीबाग बीजेपी विभाग अध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान अनिकेत मात्रे ग्रामपंचायत सदस्यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण रवींद्र दुबे यांचा सन्मान करावा. रितेश फडके यांचा सन्मान इथे केला जाईल आणि त्यानंतर रवींद्र दुबे यांचा सन्मान अनिकेत मात्रे ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. शेवटचं षटक, पहिली 6 षटकं आपल्याला योग्य वेळेतच संपवायची याची सगळ्या टीमने नोंद घ्यायची आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक आहे. 60 धावा. हो, दोन्ही जे अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांना आपण टायमर इकडे दाखवतोय आणि त्याच्यानुसारच मात्र हा या ठिकाणी नियम लागू करण्यात आलाय. यावेळेला बिगीट हवाई हल्ला केलाय. जय सोनीच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त फटका. 6 षटकार. इस वक्त जय सोनी क्या बल्लेबाजी करे. देखिए पटकी भी गेंद थी, ऑफ्टर के साथ बाहर के गेंद लपेट के मारा मिड विकेट के ऊपर से हवाई फायर. 70 लगा तो 6. देखिए रेड डेविल चैंपियन में जीवदानी बामन डोंगरी थोड़ा दबाव में थी. 2 ओवर में 10 रन 4 विकेट, मगर जय जैसे मैदान के अंदर आए रन लगाए अपनी टीम के लिए. और आइकॉन खिलाड़ी क्यों लिया गया इस वक्त इस टीम में वो दर्शा रहे इस मैच में. क्या बल्लेबाजी करे जय. धावा 66 पाहायला मिळत आहेत. जय खेळतात 42 वर, म्हणजे एका हाती मात्र टीमला मात्र मॅच मध्ये घेऊन आलाय हा खेळाडू आणि म्हणूनच आयकॉन म्हणून भिवंडीत आणि या अखिल भारतीय नामवंत स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. सूरजचा हा बॉल फटका फसला होता. हुक करण्याचा प्रयत्न, उसळी थोडीशी जास्त होती, परंतु तिकडे जर पाहिलं तर 1 धाव मिळेल आणि एकावर समाधान मानावं लागेल. शेवटची ओव्हर आहे. देखिए हालांकि इस गेंद पर संदेश दूसरा लेना चाहते हैं, मगर जय ने कि आपका भी बल्ला से छक्का है, आप भी स्ट्राइक ले सकते हैं. रन बन चुके हैं 67. तो आने वाली 4 गेंदें काफी महत्वपूर्ण दोनों ही टीमों के लिए. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी त्वरित या ठिकाणी यायचंय आणि आलेले देखील आहेत. यस, 67 धावा धाव फलकावर आहे. 7वी ओव्हर पाहायला मिळते. 7 षटकांचे सामने, 4 गोलंदाज आपल्याला यूज करायचे आहेत. आयकॉन 2च ओव्हर टाकतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. टेप बॉलचं 1 षटक असणार आहे, 3रं किंवा 4थं. यावेळेला हा बॉल जर पाहिलं तर अखूट टप्प्याचा होता, त्याचाच फायदा या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले संदेश आणि हाही चेंडू सीमारेषा ओलांडतोय 4 धावांसाठी. देखिए पिछली गेंद पर रन लेने का प्रयास किया, रोका गया. तो यहाँ पर ये शॉट देख सकते हैं, ऑफ्टर के बाहर की गेंद बढ़िया जैसे खेल दिया डीप बैकवर्ड पॉइंट पर. जो भरोसा जताया जय सोनी ने वो भरोसे पर सही उतरे बल्लेबाज और चौका बटोरा गया. स्कोर कार्ड पहुंचता हुआ 71. 71 पर पहुंचता हुआ स्कोर कार्ड. 71 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली कमबॅक, म्हणजे विशेष म्हणजे या दोन खेळाडूंमधील पार्टनरशिप देखील तेवढीच महत्वाची आहे. 61 धावांची पार्टनरशिप देखील या दोन खेळाडूंमध्ये होताना पाहायला मिळाले. रेड डेव्हिल्स चॅम्प बामन डोंगरी या टीमची मात्र पुन्हा एकदा कमबॅक. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी उसळी होती, खेळायचं होतं मात्र या ठिकाणी स्कोर ऑफ द विकेट. बॉल गेलाय मात्र शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने, तिकडे एकदा मिळेल. 72. देखिए शॉर्ट थर्ड में खिलाड़ी थे, गली पॉइंट की दिशा में खेलने का प्रयास किया था. टिप्पा गिरा, थोड़ा सा वाइडिश पर खिलाड़ी है, गेंद को फील किया. एक सिंगल बट 72 पर पहुंचा स्कोर कार्ड. लेकिन हालांकि स्कोर बढ़िया लग चुका, 72 लगे हैं. 7वां ओवर प्रगति पर देखिए 10 पर 4 विकेट. वहां से 62 रनों की पार्टनरशिप. आने वाली आखिरी 2 गेंदें सर, यहां से अगर बड़ा शॉट आता 80 के नजदीक टीम जरूर पहुंचेगी. हो, प्रयत्न तोच असणार आहे बामन डोंगरीचा, परंतु खाडीचा प्रयत्न असणार आहे की तिथपर्यंत नाही जाऊ द्यायचा. जय सोनी, अखूट टप्प्याचा बॉल हल्ला तर चढवलाय, लांब 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 लचक पाठवलाय बॉल. 6 धावांसाठी जय 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 सोनी. जय सोनी क्या बल्लेबाजी करे. देखिए 49 पर ये बल्लेबाज पहुंच चुका है. 1 रन मात्र दूर है 50 से. पहला बल्लेबाज बनने का मौका, मगर क्या पारी खेली है अपने टीम के लिए. मुश्किलात में टीम थी, वहां से इस टीम को मुश्किल से निकाला. एक में वैसा बल्लेबाज जो खड़ा रहा मैदान के अंदर, लड़ रहा है. आखिरी गेंद का खेल बाकी. 6 धावांसाठी 6 धावांसाठी जय सोनी. 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 6 धा
नक्कीच या मॅचला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद 70-70 स्पोर्ट्सवर मिळतो आणि 14,000 प्रेक्षक आताही आमच्याशी जुडले गेलेले आहेत आणि तब्बल 2 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली सुद्धा. पहिलीच मॅच आणि पहिलाच डाव आणि ही ओळख आहे या स्पर्धेची. ग्रामीण संघ आणि त्याच्या बरोबरीने ऑल इंडिया लेवलचे आयकॉन हा एक फॉर्मॅट, वेगळा फॉर्मॅट पुढे आला. गेल्या 3 वर्षात या फॉर्मॅटला डोक्यावर घेतलं गेलं आणि आयोजकांनी देखील मात्र या स्पर्धेमध्ये जान टाकली आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा उत्तुंग भरारी घेताना पाहायला मिळते. 78 धावा धावफलकावर आहेत, 49 वर खेळत आहेत जयसोनी. यावेळेला देखील हेलिकॉप्टर खेळला जरूर, परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि त्यांच्याच दिशेने जाताना पाहिला मिळाला हा फटका. जय नाराज आहेत, परंतु काय खेळलाय जय. जरी आउट झाला असेल, मन सगळ्यांची जिंकली आहेत. 49 धावा टीम साठी करून माघारी पळत आहे जय सोनी. देखिए बढ़िया बल्लेबाजी की देख सकते हैं, तेज गेंदे और 49, 4 छक्के 4 चौके. देखिए 78 पर 5 विकेट. ये रिप्ले देख सकते हैं, जड़ में रखा था सर गेंद को. हेलीकॉप्टर खेलने का शॉट बढ़िया था, वहां पर खिलाड़ी को तैनात रखा था. बढ़िया कैश लपका गया वहां पर खिलाड़ी ने, मगर क्या पारी खेली है, क्या पारी खेली है जय सोनी ने. टीमला संकटातून बाहेर काढणारी पारी. चेक. चारुदत्त पाटील साहेब यांना मी विनंती करेन, आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. आमचे मान्यवर चारुदत्त पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकण च्या विरुद्ध आरसीसी पेठ म्हणजेच आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठ हा संघ इन ऍक्शन असणार आहे. यस, उद्याच्या टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सगळ्यांचं लक्ष असणार आहे MS जाईवर. त्यानंतर जर पाहिलं तर सुरेश म्हणजे बाळ्या मामा, मात्र प्रतिष्ठान धाकटी जुई या संघांमधील धाकटी डहाणू हा संघ, माफ करा. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर त्रिशा स्पोर्ट्स, कांता एंटरप्राइजेस माहुल गाव आणि शेळकर ब्रदर्स पोगाव, ज्यांनी मागील वर्षी देखील चांगली कामगिरी केली. तर या 4 संघांना उद्या आपण पाहणार आहात. चला तर टॉस करूया. मी विनंती करेन चारुदत्त पाटील साहेबांना, आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. हेड अँड टेल हा कॉल आहे आणि सोहेल इथे कॉल करताना दिसेल. टेल्स हा कॉल आहे. येस, टेल्स इट इज. यानंतर मी विनंती करेन चारुदत्त पाटील साहेब, आपण शुभेच्छा देऊन आपल्या मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. खूप खूप धन्यवाद. आपलं टॉस इथे जिंकलाय सोहेल. आदित्य प्रिया लॉजिस्टिक या नावाने तुमचा संघ या वर्षी या महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये वरुण एस पाटील साहेबांच्या आयोजनामध्ये खेळणार आहे. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. ज्या पद्धतीने टेप बॉलचा आविष्कार या स्पर्धेमध्ये झालाय, 3रं किंवा 4थं षटक टेप बॉलद्वारे तुम्हाला टाकायचं आणि ते मात्र बॉलिंग चॉईस असेल. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वेगवेगळे आविष्कार आपण दरवर्षी 70-70च्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये करत असतो. हा जो आविष्कार आहे तो तुला कसा वाटलाय? खूपच सुंदर आहे. तारिक भाईचं नाव आणि कौतुक केला तेवढा कमी आहे. का ग्रामीण खेळाडू जे छोटे लेवलला खेळत होते त्यांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म भेटला आणि मोठमोठे टुर्नामेंट जे ओपनचे होतात त्याचा सेम टू सेम ग्रामीणमध्ये घेऊन आले. टेप बॉलसाठी काही स्पेशलिस्ट बॉलर किंवा प्लॅनिंग केलंय? हो नक्कीच. तारिक भाईने सर्व टीमांना प्रॅक्टिसला बॉल पण दिला होता. तर ग्रामीणचे प्लेयर आहेत, फर्स्ट टाइम टेप बॉल टाकणार आहेत. बघू. शुभेच्छा आहेत. माझ्याबरोबर जीत आहे. जीत, टॉस जिंकला असता काय केलं असतं? मी पण फील केले असते, परंतु आता बॅटिंग करायचे. काय वाटतंय पॉवर प्ले मध्ये, जो पॉवर प्ले 2 षटकाचा आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले, 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतात, अशा परिस्थितीमध्ये काय माइंडसेट घेऊन तुम्ही बॅटिंगसाठी उतराल? खरं तर पहिल्यांदाच ग्रामीण टीम्स आता 7 ओव्हर खेळणार आहेत आणि 7 ओव्हर पहिल्यांदा खेळणार. तर त्याच्याने मुले टार्गेट ठेवणं कठीण असेल, परंतु नक्कीच आम्ही जास्तीत जास्त टार्गेट उभारण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पहिला सामना, पहिलीच इनिंग संपली. 2 लाख व त्यापेक्षा जास्त व्ह्यूवरशिप आपल्याला 70-70 स्पोर्ट्सवर लाभले. काय वाटते ही दरवर्षी जी स्पर्धा आहे ते 3रं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं 7 लाख रुपयाचं पारितोषिक पहिल्या क्रमांकासाठी दिलं. दुसऱ्या पर्वामध्ये 10 लाख रुपयाचं पारितोषिक. कुठेतरी तुम्ही हुलकावणी तुमच्याही टीमला त्या स्पर्धेने दिली, परंतु या वर्षी 12 लाख रुपयाचं पारितोषिक आपण ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये ठेवलंय. कसं वाटते ओव्हरऑल ही स्पर्धा ज्यावेळेला तुम्ही खेळताय?
खरंच खूप छान वाटतंय कारण एवढी मोठी स्पर्धा खेळायला प्रत्येक क्रिकेटरला आवडेलच आणि इथे आल्यानंतर असा माहोल होतं की असं वाटतं की इथे खेळतच राहावं आणि इतकी मोठी स्पर्धा खेळण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल तारीफ भाईचा सुद्धा आभार व्यक्त करतो आणि खूप मोठी अचिव्हमेंट असेल याच्या ग्रामीण क्रिकेटसाठी आणि ग्रामीण संघांसाठी तर पाहूया आता काय होतंय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. न्यूज फ्रॉम द सेंटर. नुकताच टॉस झालेला आहे आणि टॉस सोहेलने जिंकलाय म्हणजेच आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC पेठ या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच दुसऱ्या सामन्यामध्ये हा महासंग्राम रंगेल. एका बाजूला पलक एंटरप्राइजेस GG स्पोर्ट्स वाकण, दुसऱ्या बाजूला असणार आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC पेठ. हाही सामना पाहायला विसरू नका. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. उद्याच्या दिवसातील मॅचेस देखील चर्चेचा विषय असणार आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये उद्या देखील MS जाई टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. धनंजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रज्योत आंबिरे आणि आकाश जांगीड हे दोन आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सदानंद गुप्ता साहेब आणि मोतीलालजी शहा यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं मंगेश वैदी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील उद्या. त्रिशा स्पोर्ट्स कांटाई एंटरप्राइजेस माहुलगाव कॅप्टन ॲज मंगेश वैतीला पाहाल. दिनू कांबळे आयकॉन आहेत आणि राजेश सोरटे पुणे हे आयकॉन म्हणून पाहायला मिळतील. तर संघ मालक तेजस पाटील साहेब आणि देवा पाटील साहेब यांच्या मालकीची टीम पाहायला मिळते. त्याचबरोबर आणखीन एक जबरदस्त संघ तो म्हणजेच सुरेश उर्फ बाळ्या मामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू हा देखील एक जबरदस्त संघ असणार आहे. आणि याही टीम मध्ये जर पाहिलं तर नामवंत खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रीतम बारी आजच्या नेतृत्वाखाली टीम पाहायला मिळेल. आणि आणखीन एक म्हणजे गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये सर्वात प्रभावित करणारा संघ होता शेळके ब्रदर्स पोगाव. तुषार शेळकेच्या नेतृत्वाखाली महेंद्र मागे विश्वनाथ जाधव यांना आयकॉन म्हणून पाहाल. तर दुष्यंत शेळके टीमचे ओनर असतील. त्यामुळे चर्चा आहे या मॅचची या स्पर्धेची. उद्या देखील दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल. युसुफ सर या मॅचला जिंकण्यासाठी 79 धावांची आवश्यकता आहे. पाहूया काय होईल दुसऱ्या डावामध्ये. पहिल्या डावात बरंच काही पाहायला मिळालं. देखिए 79 बनाने ही इस मैच को जीतने के लिए डगआउट दिखाया जा रहा है खिलाड़ियों का जिस तरह से और टीम ऑनर दिनेश जी पाटिल सर भी हैं टीम के साथ बैठे हुए. उन पर भी काफी जिम्मेदारी दो बल्लेबाजों दिखाया जा रहा है. देखिए आइकॉन खिलाड़ी रजत मुंडे नजर आएंगे सलामी बल्लेबाज के रूप में. ग्रामीण धमाका बिग बैश महायुति की प्रतियोगिता लगातार तीसरे सीजन में लेके आए. देखिए पहले सीजन में गोसाई भी चैंपियन बनी थी. दूसरे सीजन में धारावी 11 चैंपियन बनी. तीसरा सीजन है और इस सीजन में लगभग 12 लाख रुपए की इनामी राशि दी जा रही है. 70 यूट्यूब चैनल के माध्यम से प्रतिदिन लाइव देख रहे. अभी तक 2 लाख लोगों ने देख चुके हैं. लगभग इस पहले ही मैच के 7 ओवर में हर साल कुछ नया करने के लिए 70 की टीम जानी जाती है. इस साल हमने देखा टैप बॉल लेकर आए हैं इस प्रतियोगिता में. 7 ओवर के मैचेस खेले जाएंगे. 2 सलामी बैटर एक तरफ देखा जाए सूरज बल्लेबाज सूरज फौजदार नजर आएंगे सलामी बल्लेबाज के रूप में स्ट्राइक पर. और नॉन स्ट्राइक पर रजत मुंडे आइकॉन खिलाड़ी. पहले वो लेकर आ रहे हैं गेंदबाज जय सोनी आइकॉन खिलाड़ी इस वक्त गेंदबाजी के लिए. आइकॉन खिलाड़ी को इस वक्त मौका मिला है. पहले वो लेकर 49 बनाए थे 24 गेंदों में. पावर प्ले की पहली ओवर इस वक्त लेकर फील्डिंग की सजावट देख सकते हैं. शॉर्ट फाइन लेग शॉर्ट फ्लाइंग स्लीप गली में खिलाड़ी पॉइंट पर खिलाड़ी रखा गया है. हाँ इंपैक्ट खिलाड़ी को लिया गया इस वक्त मैदान के अंदर. इंपैक्ट खिलाड़ी संदेश पाटिल को इस वक्त इंपैक्ट लिया गया है. संदेश गोंदले की जगह पर एक खिलाड़ी को लिया गया. पहले गेंद इस वक्त बैक पर पकड़ कर दिया. बेहतरीन शॉट डीप गली पॉइंट में गेंद को ट्रैवल कर दिया. बल्लेबाज की बात की जब मिस्टर सूरज के बल्ले से आता पहला बेहतरीन चौका 4 रन.
खूप चांगली सुरुवात इकडे पाहायला मिळते कारण ज्यावेळेला तुम्हाला 7 षटकांमध्ये 79चा पाठलाग करायचा तर पॉवर प्ले खूप महत्वाचा आहे. इकडे पॉवर प्लेची ओव्हर त्यानंतर जर पाहिलं तर टेप बॉल ओव्हर या सुद्धा खूप महत्वाच्या असणार आहेत आणि इकडे जर पाहिलं तर खूप चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते. चौकार खेळलाय जय सोनी इस वक्त आइकॉन खिलाड़ी है. देखो बल्लेबाजी काफी बढ़िया किया मगर पहली गेंद पर पावर प्ले लेकर आए हैं. पहली ओवर चौका लगाया गया. सूरज फौजदार इस वक्त स्ट्राइक पर. इस वक्त सीधे बल्ले से खेलने का प्रयास लाउडेड अपील जरूर की. देखिए इस वक्त ऊंची लगी गेंद हालांकि अच्छा कमबॅक रहा. डॉट बॉल. जय सोनी दुसऱ्या डावात देखील पाहायला मिळत आहेत आणि तसं पाहिलं तर सगळ्यांना प्रभावित करणारं नाव होतं परंतु काय परफॉर्मन्स केलाय या खेळाडूने. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांची कामगिरी होताना पाहायला मिळते आणि कमबॅक केलंय. बढ़िया खूबसूरत कमबैक रहा. पहली गेंद पर चौका लगने के बाद डॉट बॉल बिंदी गेंद आई है. 2 गेंदें 4 रन लगे. 79 का पीछा कर 79 रन बनाने इस मैच को जीतने के लिए. लोअर फुल टॉस गेंद में खेला गया. क्या पॉइंट पर खिलाड़ी मौजूद. गेंद को फील्ड किया गया मगर 1 रन बटोरा है दोनों ही बल्लेबाजों ने. 1 रनों के साथ स्कोर कार्ड में होती हुई तब्दीली 5 अंकों पर पहुंच सवा स्कोर कार्ड. एक तरफ 5 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारची कामगिरी होईल कारण थोडंसं नियंत्रण आहे परंतु पॉवर प्लेच्या 2 ओव्हर खूप महत्वाच्या असतील. जय सोनीचा जय जयकार पाहायला मिळालाच कारण त्यांनी पहिल्या डावामध्ये 49 धावांची एक वादळी खेळी सुद्धा केली होती. गावदेवी क्रिकेट क्लब खारडी को इस वक्त 79 बनाने इस मैच को जीतने के लिए. पहला ओवर प्रगति पथ पर है. 3 गेंदें 5 रन लगे. इस वक्त आइकॉन बनाम आइकॉन ये बैटल देखने को मिलेगा. जय एक तरफ गेंदबाजी के स्ट्राइक पर रजत मुंडे. हल्के बल्ले से खेला सम्मान दिया गया. गेंदबाज खुद पहुंचेंगे गेंद को फील्ड करते हुए. गेंद आती हुई डॉट बिंदी गेंद. 4 गेंदें 5 रन. पहला ओवर प्रगति पथ पर है. एक चौका जरूर है. 2 सिंगल 2 डॉट और 1 सिंगल आता हुआ. देखिए रेड डेविल चैंप 11 जीवदानी बामन डोंगरी. हालांकि शुरुआत खराब हुई थी बल्लेबाजी मगर जय सोनी ने जो बल्लेबाजी काबिल तारीफ रही. 24 गेंदें 49 रन बना. आखिरी गेंद पर उनका विकेट आया. उनके बल्लेबाजी के बदौलत रेड डेविल चैंप 11 जीवदानी बामन डोंगरी 78 रन लगाए और पहली ओवर ही इस वक्त कप्तान ने आइकॉन खिलाड़ी को दर्शाया. फार एंड से लगाया. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. 4 गेंदें 5 अभी तक खर्च किए हैं. इस वक्त फिर एक बार हल्के बल्ले से खेलने का प्रयास था. गेंद टिप्पा में थोड़ी सी अंदर की ओर आई है और इस वक्त हल्का सा बल्ले का सिरा लेकर पैर पर टकरा. 1 सिंगल बटोरा गया. चांगली कमबॅक इकडे पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरचा चौकार परंतु त्यानंतर नियोजित ठिकाणी गोलंदाजी केली जाते. मातीची खेळपट्टी आहे त्याचा फायदा घेत आहेत. बॉलला थोडंसं फिरवतायत देखील आणि पहिल्या ओव्हर पासून जर पाहिलं तर थोडासा दबाव देखील निर्माण करण्याचा प्रयत्न इकडे करतायत. सूरज फौजदार यांच्याकडे मोठी क्षमता आहे. गावासाठी जबरदस्त क्रिकेट त्यांनी खेळलंय. रजत मुंडे आज आयकॉन म्हणून खेळतोय परंतु चांबरली या गावापासून सुरुवात त्यांचीही झालेली आहे आणि इकडे जर पाहिलं तर थोडासा दबाव आता जय सोनीने देखील निर्माण केलाय. इस वक्त पटकी हुई गेंद थी. लेग ब्रेक करने का प्रयास किया था. ज्यादा बाहर इस वक्त गेंद जाती हुई. अंपायर व्हाइट बॉल दर्शाते हुए व्हाइट के रूप में पहला रन आता हुआ इस ओव्हर में 7 पर पहुंचता स्कोर कार्ड. आपलं एक ठराविक ठिकाणी चेंडू टाकायचा प्रयत्न जरूर असतो परंतु बॉलचं ग्रिप करणं किंवा नवीन बॉल ज्यावेळेला आपण हाताळतो ना त्यावेळेला थोडंसं ते अवघड सुद्धा होऊन जातं कारण बॉलला एक आवरण जे असतं ना नॉर्मल टेनिस बॉल जरी पडलं तर तो थोडंसं स्किटी असतं आणि त्यामुळे हा बॉल हातातून थोडंसं सटकतानाही पाहायला मिळाला. फिर से एक बार दूर वाली छोर से गेंदबाज आखिरी गेंद लेकर इस ओवर की. इस वक्त ऑन साइड पर बड़ा शॉट खेलने का प्रयास था. देखिए डीप कॉर्नर पर खिलाड़ी मिड विकेट पर जब तक आएंगे गेंद को फील्ड किया जाएगा. थ्रो किया जाएगा. बल्लेबाज ने हल्के कदमों से 1 रन पूरा किया. इस 1 रन के साथ पहला ओवर समाप्त होता हुआ. 1 ओवर के समाप्ति के बाद रन लगे 8. बिना कोई विकेट गवाए बल्लेबाजी करती हुई टीम. 8 धावा म्हणजे थोडंसं नियंत्रण आहे. म्हणजे दोन्ही टीम समाधानी असतील. एक टीम समाधानी या करताय कारण त्यांनी फक्त 8 धावांवर थांबवलं आणि एक टीम समाधानी या करताय कारण विकेट नाही गमावली गेलेली आहे. कारण अजूनही 6 षटकांचा खेळ आहे. 71 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि त्यामुळे चर्चा मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. या मॅचचे सुद्धा येणाऱ्या 6 ओव्हर कुणाला कोणत्या ठिकाणी आणलं जाणार. पॉवर प्लेचं हे षटक युसुफ सर खूप महत्वाचं असेल. आता देखिए इस वक्त पावर प्ले का दूसरा ओवर लेकर आएंगे. देखिए 4 मिनट 34 सेकंड हो चुके हैं. पहला ओवर समाप्त हुआ है. अभी भी आने वाली 6 ओवर का खेल बाकी होगा. हाँ देखिए इस वक्त दूसरा ओवर लेकर आएंगे. गेंदबाज दूरवा पवेलियन से गेंदबाजी के लिए आ रहे हैं आदित्य पाटिल. देखिए सर ये पावर प्ले का दूसरा ओवर मगर तीसरा और चौथा ओवर टेप ओवर हो सकता है. गेंदबाज कौन से होंगे उस पर भी ध्यान होगा. 7-7 ओवर के मैचेस का देखिए स्पीड अप करना है आपको.
30 मिनटों में 6 ओवर समाप्त करने होंगे। इस वक्त बल्ले का हल्का सा सिरा जरूर ले गया था। देखिए गेंद टिप्पा गिरा, थोड़ी सी धीमी रही, क्रॉस बैट खेलने का प्रयास था बल्लेबाज का, मगर उसमें सफल नहीं हो पाया। डॉट बॉल। देखिए 30 मिनट और उसमें 2 मिनट प्लस दिए जाएंगे। 32 मिनटों में आपको 6 ओवर समाप्त करने हैं। हा जाव्यात मॅचच्या दिशेने आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी 8 धावा धाव फलकावर झाल्या, आदित्यची सुरुवात देखील तेवढीच चांगली राहिली आहे, कारण या खेळाडूंमध्ये देखील जबरदस्त टॅलेंट आहे आणि आपल्या गावासाठी क्रिकेट खूप दर्जेदार खेळले त्यांनी। इस वक्त हल्के बल्ले से कट कर दिया। देखिए वहां पर पॉइंट पर खिलाड़ी को तैनात था, जब तक गेंद को फील्ड किया गया, थ्रो किया जा रहा है। एक सिंगल हल्के बल्ले से ढकेल कर बल्लेबाजों ने पूरा किया, स्कोर कार्ड पहुंचता हुआ 9 अंकों पर। पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची गर्दी युट्यूबला सुद्धा आहे, मैदानात सुद्धा आहे, आणि जे घरून मॅच पाहत असतील तेही म्हणत असतील की आमच्याही गावाला कधीतरी इकडे खेळायची संधी मिळेल का, आम्ही असा परफॉर्मन्स देऊ की एकदा आमचा इकडे निवड होईल किंवा आम्ही सुद्धा एकदा ही स्पर्धा खेळू, असं प्रत्येकाला वाटत असेल। कारण ग्रामीण क्रिकेट सध्या आपण खूप मोठ्या प्रमाणावर पाहतोय, दर्जेदार क्रिकेट सगळेच खेळत आहेत, परंतु आज या मंचावर त्या टीम पोहोचल्या आहेत, त्यांचे विशेष कौतुक करावं लागेल। देखिए इस वक्त गेंदबाज थोड़ा सा रुकते हुए, दबाव होगा। पहले मैच देखिए, पहला मैच खेल रहे स्ट्राइक पर आइकॉन खिलाड़ी हैं और यहाँ पर कोई गेंद नहीं डालेगी, डेड बॉल। म्हणजे पुढल्या वर्षी क्वालिफिकेशन राउंड होणार आहेत, पात्रता फेऱ्या होणार आहेत आणि त्याच्यानंतरच एंट्री मिळणार आहे, याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। इस वक्त ऑन सेट पर शॉट बड़ा खेलने का प्रयास है। देखिए डीप में खिलाड़ी को तैनात रखा है, प्रोटेक्शन वहां पर रखा है कप्तान ने। एक गेंद पर एक सिंगल, स्कोर कार्ड पहुंचता हुआ डबल डिजिट में 10 रनों पर। पहा माहिती येते की पुढल्या वर्षी ज्या जिंकलेल्या टीम आहेत ज्या पुढे जाणार आहेत, हा तर ड्रॉ मध्ये देखील तसं कुणाल सरांनी कळवलं होतं की ज्या पराभूत झालेल्या ज्या टीम आहेत, ज्या दोन्ही मॅच लगातार पराभूत होतील, त्यांना पुढल्या वर्षी पात्रता फेरी खेळावं लागणार आहे। इस वक्त ये बढ़िया गेंद है। देखिए इस वक्त क्रॉस बैट खेलने का प्रयास, टिप्पा गिरने के बाद ये डबल। देखिए अनाउंसमेंट की जा रही है हमारे टूर्नामेंट के आयोजन के माध्यम से, जो टीमें लगातार 2 मैच हारेंगे उनकी अगले साल में एंट्री के लिए आपको मैचेस खेलकर जीत कर आने तब आपको एंट्री दी जाएगी और क्वालिफिकेशन मैचेस होंगे। इस तरह से बड़ी प्रतियोगिता है, यहाँ पर नया कुछ देखने को मिलेगा। छोटी गेंद हुक कर दिया इस वक्त गेंद को, डीप पास लॉन्ग लेग के ऊपर से, यह आता बेहतरीन 70 लगा तो 6 रन। सूरजने यावेळेला पाहिलं, बॉल थोडासा दूर होता, उसळी थोडीशी जास्त होती आणि त्याचाच फायदा करत असताना आणि या षटकाराने पुन्हा एकदा कमबॅक करताना गावदेवी खालडी टीम देखील पाहिलं मिळते। देखिए अगली गेंद लेकर ओवर की आखिरी गेंद है, दूसरी बॉल लेकर आ रहे हैं गेंदबाज। फिर से एक बार क्रॉस बैट खेलने का प्रयास। इस वक्त गेंद को थोड़ा सा धीमे रखा था, अच्छा कमबैक रहा। इस ओवर में देख सकते 3 गेंदें डॉट आई हैं, 2 सिंगल। रिप्ले में देख सकते गेंद को थोड़ा सा उंगलियां घुमाई थी, टप्पा गिरा बाद गेंद बाहर की ओर निकली थी। 8 रन का ओवर आता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद 16 रन बिना कोई विकेट के बाद। चंद्रकांत सर देखिए जिस तरह से बताया जा रहा है, ये देखिए 5 ओवर 63 बनाने, 30 गेंदें 63 रन और बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए। आने वाले सीजन में जो 12 टीमें होंगी उसी जितने तुरंत आपको या ज्या 16 टीम या वर्षी आहेत त्यापैकी ज्या प्रत्येक गटातील जी टीम लगातारच्या 2 मॅच हरणार आहे त्यांना पुढल्या वर्षी क्वालिफिकेशन मॅच खेळाव्या लागणार आहेत, याची नोंद आपण घ्यायची आहे। हा या 4 टीम अशा असणार आहेत या वर्षीच्या हाफ मधल्या 16 मधल्या, याची नोंद घ्यायची आणि 12 टीम ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली क्वालिफाय होतील। त्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी तसं कळवायचं आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे। हो आणि 1 महिना अगोदर क्वालिफिकेशन पात्रता फेरी आहे, स्पर्धेच्या 1 महिना अगोदर होणार आहे, याची देखील सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। इकडे जर पहिल्या ट्रॉफीवर सगळ्यांच्या लक्ष आहे, ही ट्रॉफी पहा गोल्डन कलर विजेत्याला असणार आहे, सिल्वर कलर इकडे उपविजेत्याला असणार आहे। चर्चा आहे या स्पर्धेची आणि या वर्षीच मात्र या स्पर्धेचं जबरदस्त घमासान पाहायला मिळत आहे आणि बाकीच्या बऱ्याचशा टीमला आता आशा जागृत झाली असेल, पुढल्या वर्षी क्वालिफिकेशन तर खेळू। चांगला बॉल, पहिलाच बॉल अतिशय वेगात अतिशय खोलवर टाकलाय आणि तिकडे जर पाहिलं तर धाव तोपर्यंत पूर्ण केली आहे। देखिए इस वक्त जय सोनी को फिर से एक बार गेंदबाजी बुलाया गया। पहली गेंद डाली गई थी, रजत ने हल्के बल्ले से खेला और 2 रन बटोरे, स्कोर कार्ड पहुंचता हुआ इस वक्त 18 अंकों पर 2 ओवर 1 गेंदें डाली जा चुकी हैं। हो महत्वाचं षटक आहे।
गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आता जय सोनी यांना आमंत्रित करण्यात आलंय, पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत आहेत. इस वक्त देखिए ऑनसेट पर फिर से एक बार अलोंग द कारपेट खेलने का प्रयास किया था. इस वक्त डीप में खिलाड़ी है, थोड़ा सा फंबल में मगर अच्छी फील्डिंग, एक सिंगल, स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ 19 अंकों पर 19. लक्ष जर पाहिलं तर 79चं आहे जर, परंतु रजत अजूनही थोडेसे शांत दिसत आहेत. म्हणजे या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे, वेगळी क्षमता आहे. कधीही सामन्याचं जे पारड आहे ते बदलू शकतात, परंतु अजूनही थोडेसे शांत दिसत आहेत. मेरिटवर क्रिकेट खेळण्यावर विश्वास ठेवतात. 19 धावा धाव फलकावर. तर इकडे दबाव थोडासा गोलंदाजी करणाऱ्या टीमने म्हणजे बामन डोंगरेने या ठिकाणी निर्माण केलाय. और फिर से एक बार जय सोनी तो अपने कोटे की दूसरी ओवर लेकर आए, निगाहें कप्तान की जय सोनी के ऊपर. इस वक्त सीधे बल्ले से खेलने का प्रयास मगर तेज रखी थी गेंद को बल्ले का दूसरी नजर वहां पर योगेश पहुंचे, गेंद को फुल किया, हालांकि रन लेना चाहते रंजत, आखिरी वक्त पर रोका गया स्ट्राइकर बैटर का. अच्छी गेंदबाजी रही, बढ़िया गेंद. रिप्ले में देख सकते हैं गेंद काफी बढ़िया रही, बल्ले का दूसरा लेकर पैरों पर टकराकर गेंद रुकती हुई नजर आई. डॉट बॉल. बॉलिंग ऍक्शन देखील थोडीशी वेगळी आहे. कंट्रोल ठेवतात स्वतःकडे आणि त्यानंतर बॉलला थोडंसं वळवण्याचाही प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने झालाय. डॉट बॉल इकडे खूप महत्वाची असणार आहे. 7 ओव्हरची मॅच आहे आणि 7 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला 79 करायच्या आहेत. आणि आता जर पाहिलं तर तिसऱ्या षटकाला सुरुवात देखील झालेली आहे, परंतु अजूनही 1 प्लस पॉइंट बॅटिंग करणाऱ्या टीमचाच आहे का त्यांची विकेट नाही गेली आहे. देखिए विकेटों को अगर रुका करके तो आखिरी वक्त में बल्लेबाज अच्छी कर सकते हैं. यहाँ पर ऑन साइड पर गेंद को खेला गया, डीप में प्रोडक्शन रखा, डीप का कॉर्नर पर खिलाड़ी मौजूद, गेंद को फील्ड किया जा रहा है. जब तक गेंद को फील्ड करेंगे खिलाड़ी थ्रो किया जाएगा. मात्र 1 रन यहाँ पर बटोरा गया. स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ 20 अंकों पर तीसरा ओवर प्रगति पथ पर. 20 धावा धाव फलकावर. विकेट नाही गमावली गेली आहे, परंतु धावा देखील थोडासा नियंत्रित पाहायला मिळत आहेत, कारण प्रति षटकागणिक जो रिक्वायर रन रेट तो मात्र हळूहळू आता वाढूच लागलेला आहे. रेड डेव्हिल्स चॅम्प 11 एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी खार्डी. या 2 ग्रामीण क्रिकेट मधील बलाढ्य संघांचा सामना. आज पहिलाच सामना काय रंगलाय, कारण अजूनही कुणालाच माहित नाही कोण जिंकणार, कारण संधी दोघांनाही आहे. देखिए इस वक्त फिर से एक बार अजय अगली गेंद लेकर स्ट्राइक पर रजत हैं. इस वक्त बड़ा शॉट खेलने का प्रयास, देखिए वहां पर शॉट फाइन लेग पर खिलाड़ी और यहाँ पर बड़ा विकेट यहाँ पर आता हुआ रजत मुंडे इस वक्त मैदान के बाहर. टीमला गरज होती तेव्हा बॅटिंगला गेले, त्यानंतर 49 धावा केल्या आणि आता हाई बॉल जर पाहिलं तर बॉडी लाईनवर टाकला, थोडंसं वळवलाय आणि हा बॉल थोडासा कमी गतीने सुद्धा होता आणि रजत खेळायला गेले स्क्वेअर लेग फाईन लेगला, परंतु फटका फसला आणि जशा त्यांनी धावा केल्या तशी कोंडी फोडली आणि विकेट सुद्धा जय सोनीनेच मिळवून दिलेली आहे. जय यहाँ पर अपना काम कर रहे हैं. देखिए जय जयकार करवा रहे हैं जय सोनी. चेहरे पर मुस्कान दे सकते हैं हम गेंदबाज के, जैसे ही बड़ी मछली फंसी गेंदबाज के चेहरे पर हंसी हम देख सकते हैं, क्योंकि उन्हें पता कि बड़ा विकेट आया. रजत मुंडे ऐसे खिलाड़ी अगर विकेट पर रुकते हैं तो बड़ी शॉट्स खेल सकते हैं, रन बना सकते हैं. उनका विकेट काफी इंपॉर्टेंट था टीम के लिए और वो विकेट उन्होंने चटकाया. हर फॉर्मूला खिलाड़ी इस वक्त अपना खेल मैदान के अंदर दिखाते हुए. तीसरा ओवर प्रगति पथ पर 2 ओवर 5 गेंदें समाप्त हुई हैं. 20 रन पर पहला विकेट यहां पर गवाया गावदेवी क्रिकेट क्लब खाड़ी ने. आणि पहा दरवर्षी 70 ची स्पर्धा, धमाका, बिग बॅश आणि आकर्षण असतं तर किट्स, आणि याही वर्षी काय जबरदस्त किट डिझाईन करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे चर्चा या किटची सुद्धा होते. आणि ज्यावेळेला अशी किट्स दिसतात प्रत्येकाला आपल्या टीमसाठी असं वाटतं, आपल्या टुर्नामेंटसाठी असं वाटतं की असा किट आपल्या टुर्नामेंटला बनेल का किंवा आपल्या टीमसाठी बनेल का. एवढं सुंदर किट या स्पर्धेत देखील बनले. यस, आणि अंतिम सामना जो जिंकणार आहे चॅम्पियनचं 70-70चं संपूर्ण किट दिलं जाणार आहे त्या टीमला. इस वक्त देखिए जड़ में रखा था, खुद कर निकाला गया. बल्लेबाज शुभम आहे, सीधे बल्ले से खेला गया एक सिंगल. देखिए इस सिंगल के साथ इस वक्त ओवर समाप्त होते हुए 3 ओवर के समाप्ति के बाद रन लगे स्कोर कार्ड पर 21 के औसत से रन बटोरे जा चुके. आने वाली 4 ओवर का और खेल बाकी होगा. 4 ओवर में इस मैच को अभी भी जीतने के बाद लगभग 58 रनों का लक्ष्य होगा. 21 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. एक महत्वाची विकेट सुद्धा आली आहे, परंतु अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि 58 धावा. धावसंख्या थोडीशी मोठी झाली आहे. जो ती टीम जिंकणार आहे ना त्यांच्यासाठी काहीतरी खास आहे, म्हणजे टी शर्ट, ट्रॅक, कॅप, बॅट कव्हर, बॅट आणि हे सगळं काही मात्र त्या टीमला, आणि विशेष म्हणजे चॅम्पियनचं किट असणार आहे. देखिए एक अनाउंसमेंट रहेगी, अगर आपको देखो 3 और चौथा ओवर टेप ओवर का लेना, अगर 3 ओवर आप तीसरे में टेप बॉल ओवर नहीं ले तो चौथा ओवर इंपॉर्टेंट
कंटिन्यू लेना ही होगा सर। यहाँ पर दर्शाया गया, देखिए टिप बॉल की ओवर के लिए गेंदबाज को बुलाया जाएगा। 3 ओवर 21 और हाँ 3 ओवर 21, 1 विकेट आने वाली अभी भी 4 ओवर बनाने 58। देखा जाए टिप ओवर के लिए कौन से गेंदबाज को जाएगा। इस वक्त गेंदबाज आएंगे, गेंदबाजी के लिए हम देख सकते हैं जीत खोद को बुलाया जा रहा है। टिप बॉल ओवर रहेगा। देखिए कुछ नया हर साल 70 बिग बैश टूर्नामेंट, हर एक साल कुछ नया नया देखने को मिलता है। हमने गुजरात बिग बैश में देखा था कि रनों को दौड़कर टीम मेगा फाइनल पहुंची थी। धड़ाकेबाज में देखा था हमने थ्रो कर टीम मेगा फाइनल पहुंची थी। देखिए सर टिप बॉल के ओवर लेकर आएंगे गेंदबाज जीत खोत। पहले एंड से चौथे ओवर में इंट्रोड्यूस किया जा रहा है गेंदबाज को। इस वक्त ऑफ पर गेंद को खेला गया, टीप में खिलाड़ी मौजूद और यहां पर मौका बना बल्लेबाज इस वक्त सौरभ म्हात्रे, बैक टू डगआउट गॉन। आणखीन एक विकेट इकडे येताना पाहायला मिळते। धक्का सुरुवातीला विकेट नव्हते आले आणि त्यानंतर जर पाहिलं तर टेप बॉलवर विकेट, तर इकडे पहिल्या डावात विकेट नव्हती आली, परंतु टेप बॉलवर विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरतोय जीत खोत। याच्या नावावर तो विक्रम जातोय। देखिए पहला विकेट यहां पर चटकाया गया, टेप ओवर की गेंदबाजी में जीत खोत के नाम पर सौरभ म्हात्रे का विकेट आता हुआ। काही प्रेक्षक रेलिंगच्या आतमध्ये स्क्रीनच्या बाजूला किंवा स्क्रीनच्या समोर आहेत, त्यांना विनंती आहे कृपया आपण बाहेर जायचंय। आपल्यासाठी प्रेक्षक गॅलऱ्या मोठ्या प्रमाणावर एलईडी स्क्रीनच्या समोर देखील आपल्याला काही प्रेक्षक आहेत, विनंती असेल आपण सगळ्यांनी रेलिंगच्या बाहेर जायचंय। थोडंसं अलीकडल्या बाजूला याची विनंती आपल्याला असणार आहे। स्क्रीनच्या समोर कृपया बसू नका कुणी। देखिए टिप बॉल की पहली ओवर जीत लेकर आए इस इनिंग में, पहली गेंद पर विकेट चटकाया। नए बल्लेबाज इस वक्त बल्लेबाजी खिलाएंगे, बैटिंग नंबर चौथे नंबर पर आ रहे हैं, मगर क्या खूबसूरत गेंद, अच्छा कैच वहां पर लपका खिलाड़ी द्वारा। नए बल्लेबाज मैदान के अंदर चौथे क्रमांक पर आए हैं मिस्टर अक्षय पाटिल, आइकॉन खिलाड़ी। देखिए आइकॉन खिलाड़ी आए हैं बल्लेबाजी के लिए, इसी क्रमांक पर बल्लेबाजी के लिए आए थे जय सोनी, और जय सोनी ने 49 रन बनाए थे पहली इनिंग में, और यहां पर अक्षय पाटिल आए हैं आइकॉन खिलाड़ी। ओहो ये बढ़िया गेंद रही, देखिए ऑफ के बाहर थोड़ी सी गेंद नीचे रही, सीधा विकेट के पीछे शॉर्ट थर्ड मैन पर गेंद को रोका जा रहा है। डॉट बॉल, वेगात बॉल पाहिला मिळाला आणि थोडासा खाली देखील राहिला यावेळेला सुद्धा हा बॉल। आणि या प्रॅक्टिस सगळ्यांनी केली आणि या बॉलवर लांब लांबचे षटकार देखील जाताना पाहायला मिळालेले आहेत। तर पाहूया टेप बॉलच्या ओव्हरमध्ये जीत खोत या नावाची चर्चा आहे सध्या। इस वक्त टैप कर दिया, देखिए इस वक्त डीप लॉन्ग ऑन पर खिलाड़ी हैं, थोड़ा सा आगे आकर गेंद को फील्ड किया जाएगा। एक सिंगल, इस ओवर में 3 गेंदें डाली हैं, मात्र 1 रन खर्च किया गया, स्कोर 22, लॉस ऑफ 2 विकेट। ग्रामीण धमाका बिग बॅश आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला सामना, पहिल्या डावात स्ट्रगल केलं बामण डोंगरेने आणि त्यानंतर त्यांनी एक मोठी धावसंख्या उभारली, परंतु अजूनही खार्डीला प्रयत्न करावे लागतील। इस वक्त ऑन साइड पर शॉट, बढ़िया गैप में गेंद, मगर वहां पर खिलाड़ी मौजूद, काफी तेजी से है, देखिए काफी बढ़िया शॉट रहा, उतनी बेहतरीन फील्डिंग वहां पर खिलाड़ी देखने को मिली। एक सिंगल के साथ संतोष सोना का बल्लेबाज को हो तो आत्मविश्वास आता मात्र जसं पहिल्या डावात आपण पाहिलं की आत्मविश्वास गोलंदाजाने कमावलं की मी टेप बॉलवर बॉलिंग करू शकतो आणि टेप बॉलवर बॅटिंग सुद्धा होऊ शकते, हे देखील या ठिकाणी हे दोन्ही बॅटर दाखवत आहेत। सूरज फौजदार आणि अक्षय पाटील या दोघांवर खूप मोठी दारोमदार आहे। देखिए वहां पर गेंद चेक की जा रही, हालांकि अनाउंसमेंट किया गया था गेंद अगर टेप निकलता तो आप नई गेंदें ले सकते हैं टेप बॉल पर, वहां पर अंपायर गेंद को चेंज करवा रहे, बल्लेबाज को दी जाएगी। बढ़िया टूर्नामेंट हम देख रहे हैं, 23 लॉस ऑफ 2 विकेट, 3 ओवर 4 गेंदें हो चुकी हैं, अभी भी 79 का पीछा करना था, 2 विकेट लगातार आए हैं, यहां से भी रन बनाने होंगे, एक अच्छी साझेदारी की दरकार। 2 बल्लेबाज मैदान के अंदर, सूरज फौजदार और अक्षय पाटिल। ऑफ्टन के बाहर टिप्पा गिरवत गेंद बाहर की ओर लहराती हुई निकल गई, व्हाइट बॉल अंपायर दर्शाते हुए। वेग दाखवला, वेगात तर बॉल आला आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर थोडासा बाहेर स्विंग सुद्धा झालाय आणि हे या चेंडूचं वैशिष्ट्य आहे। या संपूर्ण स्पर्धेत टेप बॉलच्या ओव्हरची सुद्धा चर्चा होणार आहे। इतनी तेज थी कि कीपर के दस्तानों में भी नहीं आई, व्हाइट बॉल।
इस वक्त लॉन्ग ऑफ पर शॉट बढ़िया रहा, डीप में खिलाड़ी मौजूद है। देखिए वहां पर खिलाड़ी गेंद को फील्ड करते थ्रो करते तो एक रन पूरा किया, उसके कारण पहुंचता हुआ 25 रन पर। काहीतरी वेगळं या स्पर्धेच्या माध्यमातून यावर्षी आपल्याला पाहायला मिळत आहे। टेप बॉलची एक ओव्हर असणार आहे। 6 षटकांचे मॅचेस आता आपण पाहिलं आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी 7 ओव्हरच्या एक ओव्हर टेप बॉल साठी वाढवली गेली आहे, परंतु त्याच्यात देखील रंगतता आहे, रंजकता आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु इकडे कुठेतरी धावा कराव्या लागतील, जसं पहिल्या डावात पाहायला मिळालं होतं सुरुवात थोडीशी अडखळत, तशी इकडेही पाहायला मिळाली। इस वक्त लेग स्टंप पर रखने का प्रयास था, एक और व्हाइट बॉल जरूर आएगी। देखिए टिप्पा की गेंद लहराती हुई नजर आ रही है, गति के साथ गेंदबाजी की जा रही है। 2 व्हाइट गेंदें अभी तक आ चुकी है इस ओवर में। अचूक टप्प्यावर तुम्हाला हा बॉल टाकायचा आहे। बऱ्याच जणांचा मॅच मध्ये किंवा स्पर्धेमध्ये हा पहिलाच प्रयत्न असणार आहे आणि तो देखील आठवणीत राहण्यासारखा असणार आहे। परंतु एक इतिहास लिहिलाय जीत खोतने, कारण त्यांच्या नावावर पहिली विकेट आली आहे या टेप बॉलची, परंतु षटकार चौकार देखील कोण मारणार याची सुद्धा चर्चा होईल। इस वक्त और एक बढ़िया गेंद, क्या गेंदबाजी रही है। देखिए टेप ओवर डाली गई, पहली गेंद पर विकेट चटकाया। इस ओवर में रन खर्च किए मात्र 5, आखिरी गेंद भी बिंदी डाली है। ओवर समाप्त हुआ, लगभग 4 ओवर की समाप्ति के बाद रन लगे उसके कारण पर मात्र 26 आने वाली 3 ओवर में 53 बनाने इस मैच को 18 गेंदे 53। यहां से एक बल्लेबाज को जय सोनी जैसा काम करना होगा रनों का पीछा करने के लिए। हो तो प्रयत्न करावे लागेल। उद्याच्या मॅचेस त्याची चर्चा इकडे होईल। जाई टीम इकडे खेळताना पाहायला मिळेल, धाकटी डहाणू खेळताना पाहायला मिळेल, माहुल गाव पाहायला मिळेल, पोगाव पाहायला मिळणार आहे। या सगळ्यांची चर्चा देखील उद्याच्या संघांची इकडे होणार आहे, कारण उद्या सुद्धा तारे सितारे असतील या स्पर्धेमध्ये। आयकॉन म्हणून उद्या या ठिकाणी प्रज्योत अंभेरीला आपण पाहू शकता, आकाश जांगीडला देखील आपण पाहणार आहे, धनंजय नाईक याचे कॅप्टन पाहायला मिळतील। त्याचबरोबर जर पाहिलं तर बाळ्या मामा म्हात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू टीम मध्ये प्रीतम बारीच्या जोडीला जगत सरकार आणि सरोज प्रामाणिक यांना देखील आपण पाहणार आहात। चर्चा सुरू आहे या स्पर्धेची। मंगेश वैतीच्या जोडीला दिनू कांबळे आणि राजेश सोरडे यांना देखील उद्या याच मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे उद्याची देखील सगळ्यांना उत्कंठा लागली आहे, कोणता संघ या ठिकाणी अधिराज्य गाजवेल तेही आपल्याला पाहायचं आहे। आणि तुषार शेळकेच्या जोडीला महेंद्र मागे आणि विश्वनाथ जाधव याही खेळाडूंना उद्या याच मैदानात दुसऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत। चलेंगे मैदान के अंदर 4 ओवर के समाप्ति के बाद 26 लगे, आने वाले 18 गेंदे बनाने 53। काफी बड़ा लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। गेंदबाज इस वक्त गेंदबाजी के लिए इंट्रोड्यूस किए जाएंगे। दूर वाली छो से हम देख सकते हैं हाँ, देखिए यहां से मात्र आपको 9 मिनटों में 2 ओवर समाप्त करने, 9 मिनटों का वक्त होगा, 9 मिनटों में आपको 2 ओवर समाप्त करने। हाँ देखिए प्लस 2 मिनट होंगे, ये ध्यान में रखना होगा, यानी 11 मिनट आपके पास होंगे। चलिए स्पीड अप की जाए। गेंदबाजी के लिए इस वक्त दूर वाले छोर से आएंगे, हम देख सकते हैं कल्पेश ठाकुर को बुलाया जाएगा। देखिए यहां से 18 गेंदे 53, कहीं ना कहीं बड़ा लक्ष्य, प्रति ओवर 17 के औसत रन बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए। ही काय मॅच संपलेली नाहीये, क्षमता आहे या खेळाडूंमध्ये आणि त्यांना प्रयत्न करावे लागतील। सूरज आणि त्याचबरोबर अक्षय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। एक अफलातून स्ट्रोक, परंतु ते अशा एक वेगळा फटका खेळला अक्षयने, परंतु इकडे तकदीर कॅच पकडतायत आणि कल्पेश यांना मिळते विकेट। देखिए बड़े शॉट्स की दरकार थी, हालांकि अक्षय पाटिल ने जब शॉट को खेला देख सकते हैं उछलती हुई गेंद थी, काफी ऊपर गेंद को खेला गया था, जो एलिवेशन की दरकार थी वो नहीं ढूंढ पाया, वहां पर तकदीर पाटिल को ढूंढा और अक्षय पाटिल इस वक्त बैक टू डगआउट। बड़ा विकेट, आइकॉन मैदान के बाहर। 26 पर लगने वाला तीसरा झटका। इस वक्त टीम थोड़ा सा दबाव में गांव क्रिकेट क्लब खाड़ी नजर आती हुई। नए बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे, बल्लेबाजी के लिए हम देख सकते हैं मिस्टर प्रहलाद पाटिल बल्लेबाजी के लिए आते हुए। यहां से 17 गेंदों में 53 बनाने हैं। पहली गेंद कल्पेश ने डाली, वहां पर अच्छा कैच लपका तकदीर ने। दबाव जो जय सोनी ने बनाया ना, वो दबाव से गांव क्रिकेट क्लब खाड़ी की बल्लेबाजी टीम करने उभर नहीं पाई है सर। आने वाले 17 गेंदों में और 53 बनाने, ये पहला ही मैच चल रहा है, लगभग
काफी अच्छा मैच देखने को मिला। टिप बॉल हमने देखा, पहले टिप बॉल में रन खर्च किए थे, मात्र हम देख सकते हैं 2 रन आए थे। दूसरे टिप बॉल में 1 विकेट आया, 5 रन, 149 लगाया बल्लेबाज ने। ये क्रिकेट आज के पहले मैच में देखने को मिला। फिर से एक बार गेंदबाजी के लिए दूर वाली छोर से आएंगे मित्र कल्पेश। स्ट्राइक पर प्रहलाद पाटिल नजर आएंगे। 17 गेंदे 53। टी शर्ट्स काफी खूबसूरत नजर आ रहे हैं, ग्रे ब्लॅक एक तरफ येलो ऑरेंज नजर आ रहे हैं, खूबसूरत किस नजर आ रहे हैं। मॅच पासून थोडेसे दूर चालले प्रयत्न सुरू ठेवावे लागतील। यावेळेला मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न कल्पेशने आणखीन एक चांगला चेंडू तिकडे टाकलाय। युसुफ सर, इकडे दबाव आता मात्र निर्माण केलाय तो बामणडोंगरी टीमने, कारण ज्या पद्धतीने मोठी धावसंख्या उभारली आणि त्यानंतर प्रत्युत्तरादाखल तेवढे हल्ले नाही झालेत, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील। या मैदानात पुन्हा एकदा मॅच मध्ये तुम्ही येऊ शकता, प्रयत्नांची गरज आहे। इस वक्त फिर से एक बार देखिए प्रयास कर रहे हैं बल्लेबाज बड़े शॉट्स खेलने के, मगर अलोंग द कारपेट गेंदें ट्रैवल हो रही है और आपको लगातार कोशिश करनी होती है। जितना बड़ा लक्ष्य हो आपको पीछा करना होगा, आपको कोशिश करनी होगी, तब जाकर आप मंजिल तक पहुंच सकते हैं। यस, वरुण पाटील फाउंडेशनची ही स्पर्धा चर्चेत असते नेहमीच, आणि आता तिसऱ्याही पर्वामध्ये इकडे मैदानात आल्यानंतर असं वाटेल की आपण कुठे आलोय, एवढं दैदिप्यमान आयोजन मैदानात पाहायला मिळतंय। और बढ़िया गेंद रही इस वक्त। देखिए क्रॉस बैट खेलने का प्रयास किया था बल्लेबाज सूरज फौजदार। देखिए सूरज फौजदार ने बड़े शॉट्स खेले, मगर जो विकेटें लगातार गिरी हैं, कहीं ना कहीं गेंदें डॉट आई हैं, उसका दबाव सूरज पर भी देखने को मिलता हुआ। इस वक्त देखिए शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद, गेंद को फील्ड करते हुए एक सिंगल। इकडे मातीची विकेट आहे, बॉल फिरतायत, बॉल वळतायत, म्हणजे धमाका बिग बॅश ठेवताना सगळ्या गोष्टींचा विचार केला। कधी सिमेंटवर स्पर्धा होतात, कधी मातीवर होतात, कधी गवताच्या खेळपट्ट्यांवर होतात, कधी जास्त लांबीच्या मैदानात होतात, कधी कमी लांबीच्या मैदानात होतात। हे वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळ्या वातावरणात सुद्धा खेळल्या गेल्या। 15-20 स्पर्धा आहेत टोटल। देखिए इस वक्त ऑन सेट पर इनको खेला गया था, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, एक सिंगल बटोरा जाएगा। इस सिंगल के साथ 5वां ओवर समाप्त हुआ है। 5 ओवर 29 रन लगे स्कोर कार्ड पर। आने वाली अभी भी गेंदों के बाद 12 गेंदे 50 बनाने, प्रति ओवर 25 की औसत रन बनाने होंगे, एक बड़ा लक्ष्य है। हो, अगदी मोठे धावसंख्या आता समोर आहे, कारण पहिल्या 5 ओव्हरमध्ये टेप बॉलची ओव्हर पॉवर प्ले मध्ये अपेक्षित धावसंख्या नाही आली, परंतु कमबॅक करणारी टीम आहे। आणि इकडे जीवदानी बामणडोंगरी रेड डेव्हिल्स चॅम्प जीवदानी बामणडोंगरी या टीमने देखील चांगलंच कमबॅक केलं पहिल्या डावामध्ये, त्याचा त्यांना फायदा इकडे झालाय। परंतु क्रिकेट हा शेवटच्या क्षणापर्यंत खेळला जातो, लढला जातो, तसंच आता प्रल्हाद आणि सूरज यांना कामगिरी करावी लागेल। सूरज सलामीला आलेत, परंतु त्यांच्या जोडीला आता प्रल्हादही आलेले आहेत। गावासाठी कित्येक स्पर्धा, कित्येक ट्रॉफ्या यांनी जिंकून दिल्यात, किंवा ग्रामीण क्रिकेटचं खासियतच ती आहे, ट्रॉफी जिंकली ती गावाच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये पाहायला मिळते। पैशासाठी हे क्रिकेट नाही खेळलं जात, गावाच्या नावासाठी खेळलं जातं। आदित्य आए हैं गेंदबाजी के लिए, पहली गेंद इस वक्त ऑफ के ज्यादा बाहर रखने का प्रयास था, व्हाइट बॉल डाले गए, स्क्वाड एक से आगे चलता हुआ 30 अंकों पर। देखिए 12 गेंदे 49 ओवर बनाने, ये गेंद हम देख सकते हैं जिस तरह से टिप्पा गिरी काफी बाहर निकली, मिट्टी की विकेट एक कट करवाते हुए नेचुरल कट देखने को मिलता हुआ, स्कोर कार्ड पहुंचता हुआ इस वक्त 30, 12 गेंदे 49। थोड़ा सा रुकते हुए इस वक्त गेंदबाज, देखिए इस वक्त आदित्य के साथ ये 2 बार हुआ है, पहली ओवर में थोड़ा सा रुकते हुए नजर आए थे, फिर से एक बार रुकते हुए नजर आएंगे। 12 गेंदे और 49 बनाने, थोड़ी चर्चा करें थे कि योगेश पेनकर वहां पर आए, कान मंत्र दे रहे हैं कि 12 गेंदे 49 बनाने, मगर यहां से भी मैच बन सकता है। एक आधे बल्लेबाज ने बड़े शॉट्स खेले तो कहीं ना कहीं ये मैच में कमबैक करने का मौका बल्लेबाजी करने वाले टीम के पास भी हो सकता है। देखिए 2 शब्द हैं, वो अपने ध्यान में रखकर बल्लेबाजी करनी होगी हर एक खिलाड़ी के लिए। इस वक्त स्लोवर गेंद थी, टिप्पा गिरने के बाद गेंद काटा बदलती हुई सीधा कीपर के दस्ताने में और एक डॉट बॉल। 11 गेंदे 49 ओवर बनाने, खेळपट्टीचा फायदा घेत आहेत इकडे गोलंदाज, बॉलला वळवत आहेत। पहा किती टर्न झालाय हा बॉल, आणि मातीच्या खेळपट्ट्यांचं हेच वैशिष्ट्य असतं, बॉल जास्त टर्न होतो आणि त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला खेळावं लागतं। खूप चांगल्या खेळपट्ट्या आहेत आणि त्यातल्या त्यात गोलंदाजांनी सहाय्यता होते। इस वक्त बड़ा हिट, गेंद मैदान के बाहर होती फरार 6 रन के लिए, 70-70 लगा तो 6। ऐसे ही बल्लेबाजी करनी होगी, प्रहलाद को हर एक गेंद को मैदान के बाहर भेजना होगा, तब कमबैक करने का मौका बल्लेबाजी करने वाली टीम को जरूर मिलेगा। इकडे बॉलला पाहिलं, बॉलला येऊ दिलं, बॉलला वळू दिलं आणि त्यानंतर बॅट वळवली, षटकार खेळलाय, अंदाज घेतला आता काय होऊ शकतं आणि अंदाज घेऊनच क्रिकेट खेळावं लागतं। प्रल्हाद सांगतात मी काही मॅच सोडणार नाही
आणि खार्डीसाठी मलाही आज लढायचं आहे. हा फटका जबरदस्त होता. फिर से एक बार प्रहलाद स्ट्राइक पर, गेंदबाजी के लिए चले. एक और गेंद मैदान के बाहर. बेहतरीन बैक टू बैक दूसरा सिक्सर. ही मॅच अजूनही ऑन आहे हेच या ठिकाणी प्रल्हाद सांगत असताना पहिला बॉल मात्र डॉट आला, परंतु त्यानंतर अंदाजच घेतलाय आणि काय पुल केलाय जबरदस्त. खार्डी अजूनही ही मॅच मध्ये आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 42. देखिए 9 गेंदे 37 बनाने, 9 गेंदों पर 37 का लक्ष्य. देखिए 2 शब्द हैं, बिलीव एंड अचीव. अगर प्रहलाद अपने आप पर बिलीव करेंगे तो ये लक्ष्य वो अचीव कर सकते हैं. यही जहन में रख के खेलना होगा. 9 गेंदों में बनाने 37, मात्र 6 बड़े शॉट्स यहां से अगर आते हैं तो इस मैच को जीत सकती है गांवदेवी क्रिकेट क्लब खार्डी. इस वक्त दबाव में गेंदबाज होंगे आदित्य. देखिए आदित्य पर थोड़ा दबाव होगा. प्रहलाद इस वक्त खुलकर बल्लेबाजी कर रहे. 6 गेंदे 14 पर पहुंच चुके. पिछली 2 गेंदों पर करारा प्रहार किया है आदित्य के खिलाफ. फिर से एक बार आदित्य गेंदबाजी के लिए ऑन साइड पर खेलने का प्रयास था. पहला रन तेजी से पूरा करेंगे. इस वक्त दूसरे का प्रयास जरूर किया जाएगा बल्लेबाज द्वारा. वहां पर खिलाड़ी पहुंचे मगर एक ही रन के साथ संतुष्ट होना होगा बल्लेबाजों को. हो, प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न सुरू आहेत. सूरज म्हणजे जर इकडे प्रल्हादला सूरजची देखील काही अशी साथ मिळाली, मोठमोठे स्ट्रोक आले तर मॅच बनू सुद्धा शकते. कारण आता चेंडू कमी राहिलेले आहेत आणि तुम्हाला आता बॉलला हवाई यात्रा करावीच लागणार आहे. 8 गेंदे और 36. देखिए स्ट्राइक पर बल्लेबाज हैं सूरज. सूरज बड़ा शॉट खेलने का प्रयास. शॉट फाइनल पर खिलाड़ी मौजूद हैं गेंद के नीचे और सूरज इस वक्त मैदान के बाहर. विकेट नंबर 4 43 पर गिरता हुआ. देखिए ऑन साइड पर खेलने का प्रयास था मगर तारीफ करनी होगी आदित्य की. 2 छक्के लेने के बावजूद क्या कमबॅक किया है, विकेट चटकाने में कामयाब. हो, दबावला आणखी वाढवले गेले. आता बामणडोंगरी टीम कडून सगळीकडे उत्कंठा उत्सुकता या स्पर्धेची होती. कुणाचे कोण आयकॉन आहेत, कुणाचे फायनल झालेत की नाही झालेत फायनल, ह्या सगळ्या चर्चा पाहायला मिळाल्या. कोण आपापल्या गावासाठी 2 फायनल मारून आलंय, कोण 5 फायनल मारून आलंय, कोण 10 फायनल मारून आलंय, कोणी अजूनही फायनल मारलेली नाहीये. परंतु चर्चा या स्पर्धेची आहे. कोणती टीम, प्रेक्षकांमध्ये सुद्धा याची चर्चा झाली. अरे या वर्षी अमुक एक टीम जिंकेल अशी प्रेक्षकांमध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे. काही म्हणत असतील गोरसई जिंकेल, काही म्हणत असतील वाकळण जिंकेल. अशा चर्चा 16च्या 16 टीम साठी होत आहेत. कारण प्रत्येक टीम जी आहे ना आपापल्या विभागातील बेस्टच आहे. जर नए बल्लेबाज इस वक्त केतन आहे. केतन म्हात्रे बल्लेबाजी के लिए आते हुए न्यू बैटर. केतन म्हात्रे इस वक्त न्यू बैटर आहे गांवदेवी क्रिकेट क्लब खार्डी के लिए बल्लेबाजी के लिए. 4 विकेट गवाकर बल्लेबाजी करी टीम. 7 गेंदे और 36 बनाने, 6 छक्के लगाने होंगे. देखिए खूबसूरत कैमरा वर्क बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक पर है. फिर से एक बार आदित्य रुके. देखिए ये दबाव लगातार देखने को मिल रहा है. इस वक्त आदित्य के साथ 3 बार हो चुका है. 43-44. 7 गेंदे 36, 6 गेंदे मैदान के बाहर पहुंचाने होंगे बल्लेबाजों को. 7 गेंदे 15 पर है. प्रहलाद अभी तक 2 छक्के लगा चुके हैं. अगली गेंद लेकर फिर से एक बार आखिरी गेंद इस ओवर की. स्विच हिट, गेंद मैदान के बाहर. यह आता हुआ 70-70 लगा तो 6. 6 रन. क्या बेहतरीन शॉट खेला, बढ़िया शॉट. बल्लेबाज केतन म्हात्रे आते ही गेंद को भाप लिया. बाहर जाती हुई गेंद थी और गेंद को बाहर भेजा है 6 रन के लिए. बढ़िया खूबसूरत शॉट. देखिए अब यहां से आने वाली शॉट देख सकते हैं हम, जिस तरह से खेला है. पहले ही मन बना लिया था स्विच हिट खेलने का. टप्पा के बाद गेंद जब बाहर निकल रही थी रिवर्स खेला और आखिरी वक्त तक निगाहें रखी थी गेंद पर. मैदान झांकते वक्त क्या गेंद खेली, क्या शॉट खेली है बल्लेबाज ने. यहां से समीकरण बदलेगा. रन लगे हैं 49. आने वाली 6 गेंदे बनाने 30 रन. स्ट्राइक पर प्रहलाद. कौन सा गेंदबाज होगा आखिरी ओवर लेकर आएगा. 6 गेंदे 30. मॅच थोडीशी लांबली आहे परंतु संपलेली नाहीये. की यापैकी कित्येक जणांनी 6 बॉल मध्ये 30 पाहिलेले आहेत आणि प्रल्हाद यांच्याकडे जबरदस्त टॅलेंट आहे. कित्येक वेळा हा कारनामा प्रल्हादने सुद्धा केलाय आपल्या गावासाठी. 6 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. आज आपल्या गावासाठी खेळावं लागेल. हो हो हो, इकडे स्टोक खेळला खरा परंतु बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतोय आणि तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एक देखिए पहली गेंद पर सिंगल जरूर आया. कल्पेश ठाकुर
गेंदबाजी के लिए स्कोर कार्ड पहुंचता हुआ इस वक्त 50 रन पूरे हुए स्कोर कार्ड पर। आने वाली 5 गेंदों में 29 ओवर बनाने। 5 बॉल 29 स्ट्राइक पर है इस वक्त केतन मात्रे, जिन्होंने पहली गेंद पर रिवर्स के रूप में छक्का लगाया, उन पर भी निगाहें होंगी। कल्पेश ठाकुर इस वक्त गेंदबाजी के लिए, जिन्होंने पिछले ओवर में 4 रन खर्च की थी, एक विकेट चटकाया था। ऑफ के थोड़ा सा बाहर रखने का प्रयास, बल्लेबाज सफल हुए, मगर क्या गेंद डाली बट यॉर्कर, और एक गेंद आती हुई इस वक्त बिंदी डॉट। तर पेट टीमचा सामना यानंतर, आणि पेट टीम म्हटलं तर गणेश जोशी हे नाव आवर्जून येत असतं आणि त्यांच्या जोडीला विवेक जोशी हेही या ठिकाणी उपस्थित हाँ राहतात। रिव्यू लिया इस वक्त बल्लेबाजी करने वाली टीम ने, डीआरएस लिया है, थर्ड अंपायर की तरफ भेजा गया। सर बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्यू घेतला वाईट साठी। पहिल्याच मॅचची प्रचंड उत्कंठा पाहायला मिळाली होती आणि दुसरी मॅच सुद्धा आता चर्चा होताना पाहायला मिळणार आहे, कारण इन ऍक्शन मध्ये आणखी 2 बलाढ्य संघ इकडे आपल्याला पाहायला मिळतील। पेट म्हणजे नाईट क्रिकेटची एक मोठी टीम म्हटलं जातं, आरसीसी पेटला इकडे आपण पाहणार आहात। नक्की 14,000 प्रेक्षक आमच्याशी आताही जोडलेले आहेत, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वाकळांच्या नावाचा डंका सुद्धा सर्व दूरपर्यंत पाहायला मिळतो। इन ऍक्शन मध्ये मात्र मोठमोठे तारे सितारे यानंतर देखील पाहायला मिळणार आहेत। और ये वाइड बॉल आएगी, देखिए यहाँ पर ये वाइड गेंद आती हुई अभी भी बनाने इस मैच को जीतने के लिए 5 गेंदों में 28। 5 बॉल 28, 4 छक्के और एक चौका लगाना इस मैच को जीतने के लिए। फुल टॉस बॉल सीधे बल्ले से खेला, डीप में खिलाड़ी तैनात, और बल्लेबाज इस वक्त केतन, बैक टू डगआउट, विकेट नंबर 5वां मैदान के बाहर। शुभम को वहां पर तैनात रखा गया था, फुल टॉस गेंद थी, नीचे रही थी गेंद, और यहाँ पर विकेट आता हुआ। देखिए विकेट नंबर हम देख सकते हैं 5वां गिरता हुआ, कहीं ना कहीं पूरी तरह से दबाव में टीम गांव देवी क्रिकेट क्लब खाड़ी नजर आ रही है। रेड डेविल चैंप 11 जीवदानी बामन डोंगरी, क्या क्रिकेट खेला है, जय सोनी की तारीफ करनी होगी। रिप्ले में देख सकते हैं जिस तरह से कैच आया, दबाव में टीम देखने को मिले, मगर जय सोनी ने जो बल्लेबाजी की है, चंदू सर जय सोनी का परफॉर्मेंस काफी सराहना होगा इस मैच में। हरपन मला खेल उन्होंने दिखाया अपनी टीम के लिए। ओ जय सोनी या मॅच मध्ये की फॅक्टर राहिले, आणि बॅटिंग मध्येही प्रदर्शन त्यांनी दाखवलं, बॉलिंग मध्ये सुद्धा प्रदर्शन दाखवलं, आणि आपल्या टीमला विजयाच्या दिशेने आता मार्गक्रमण करायला लावले। नहीं बल्लेबाज विशाल आए हैं इस वक्त बल्लेबाजी के लिए, आते ही बड़ा हिट करने का प्रयास था, गेंद काफी ऊंची गई है। देखिए खिलाड़ी काफी दूर है, जब तक गेंद की तरफ आएंगे 2 टिप्पे के साथ गेंद को फील्ड किया जाएगा, 1 ही रन बटोरा जाएगा बल्लेबाजों द्वारा। इस ओवर में गेंदें हो चुकी हैं 3 गेंदों में 3 रन खर्च किए, आने वाली 3 गेंदें बनाने 27 रन इस मैच को जीतने के लिए। 3 बॉल 27 प्रहलाद इस वक्त स्ट्राइक पर, कल्पेश गेंदबाजी के लिए। ऑफसाइड पर शॉट बढ़िया खेला है, आखिरी वक्त में ये बड़ा हिट करने का प्रयास, मगर वहां पर खिलाड़ी तकदीर पाटिल अच्छा कैच लपकते, और बल्लेबाज इस वक्त मैदान के बाहर प्रहलाद के रूप में। आणखीन एक विकेट इकडे येते। ज्या पद्धतीने आज पहिल्या मॅच मध्ये हे जाणवते की बॉलला चांगली फिरक मिळते, याचा बोध इतर संघ देखील घेताना पाहायला मिळतील, किंवा तशी तयारी देखील करताना पाहायला मिळणार आहेत। आणि इकडे जर पाहिलं तर रेड डेव्हिल्स चॅम्प 11 या संघाचा परफॉर्मन्स पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त राहिला। रेड डेविल चैंप्स के लिए क्रिकेट के फैक्टर खिलाड़ी साबित हुए, मगर ये रिप्ले में देख सकते हैं खूबसूरत कैच। तकदीर ने अच्छे कैचेस लपके इस मैच में, तकदीर ने अभी तक 2 कैचेस लपके, भानुदास ने 2 कैचेस लपके हैं, तो कैचेस पकड़ने खिलाड़ी को सराहना करने की, गेंदबाज के लिए अच्छा बैकअप उनका रहता है। कल्पेश आखिरी बॉल लेकर आए हैं, इस ओवर में 4 गेंदें डाली हैं, 3 रन खर्च के 2 विकेट चटका के। न्यू बैटर इस वक्त अनिकेत बल्लेबाजी के लिए। ऑफसाइड इस मैच में जरूर है, 2 गेंदें 27, स्विच हिट खेलने का प्रयास था, और 1 गेंद बिंदी। देखिए पहले इनिंग में योगेश पेनकर ज्यादा कुछ कर नहीं पाए थे, 0 पर आउट है, मगर जय सोनी के फैक्टर नजर आए थे। आरसीसी पेच, इसके बाद होने वाला मैच, आपकी फील्डिंग आपको तुरंत तैयार होने, जैसे मैच समाप्त के मैदान के अंदर फील्डिंग के लिए उतरना है। इस वक्त आखिरी गेंद, क्या ऊंचा खेला है, वहां पर खिलाड़ी मौजूद है, और 1 विकेट का पतन। शुभम वहां पर थे, और बढ़िया कैच। देखिए पहला मैच हुआ समाप्त, और आतिशबाजियां यहां पर मैच की जीत के साथ आतिशबाजियां देखने को मिलती हुई। हो हे वैशिष्ट्य आहे, धमाका तर होणार, कारण ग्रामीण धमाका बिग बॅश आपण पाहतोय आज। म्हणूनच आम्ही वरुणेश पाटील साहेबांचे तेवढंच कौतुक करू। आणि इकडे पहिल्या मॅच मध्ये बामन डोंगरेने काय जबरदस्त खेळ केलाय, परंतु खार्डीसाठी स्पर्धा संपलेली नाहीये, लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत, आणि हा फॉर्मॅट आपण अगदी पहिल्या पर्व
पद्धतीने आपण पराभूत होणाऱ्या संघांना देखील संधी मिळत असते. जय सोनी या मॅचचे हिरोच राहिलेत, कारण त्यांनी पहिल्या डावात टीमला 4 विकेट गेल्यानंतर 24 चेंडूमध्ये 49 धावांची वादळी खेळी केली. ती सगळ्यांच्याच लक्षात राहण्यासारखी होती. आणि दुसऱ्या डावात देखील जर पाहिलं तर जय सोनीने 2 ओव्हरमध्ये 13 धावा, 1 विकेट सुद्धा. मॅन ऑफ द मॅच जय सोनी यांनाच दिला जातोय. आइए जय सोनी, मैन ऑफ द मैच के किताब से आपको नवाजा जाएगा. आइए.